पेलितों के काम, प्रेषितांचे कृत्य, अध्याय 1 उसका 8। परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तब तुम सामर्थ पाओगे और यरूशलेम और सारे यहूदिया सामरिया में पृथ्वी की छोर तक मेरे गवाह होगे। परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूदिया शोमरोनातून पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करून आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। मेरे राजा मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, हम आपको धन्यवाद देते हैं। मेरे पवित्र सेनाधीश पिता प्रभु, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो कृपा प्रदान करो प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। जैसे हमने गए हफ्ते में देखा था कि पवित्र आत्मा ही स्वयं परमेश्वर है आणि गेल्या आठवड्यात आपण पाहिले होते की पवित्र आत्मा स्वयं देव आहे। वो परमेश्वर जो जिसमें से स्वयं परमेश्वर जैसे यीशु मसीह के द्वारा हमारे बीच में डेरा किया आणि देवाने जसे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यामध्ये वस्ती केली, यीशु मसीह के द्वारा हमारे साथ रहता है आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आपल्या सोबत तो वैसे ही हम अनात्मा हो, इसीलिए उसने हमें पवित्र आत्मा दिया आणि मग तसंच आपण अनाथ होऊ नये म्हणून त्याने स्वतःचा पवित्र आत्मा दिला। यीशु का किया गया बलिदान व्यर्थ नहीं जाना चाहिए आणि येशूने केलेलं बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे। इसीलिए हम सब निर्बलों को एक ऐसी शक्ति प्रभु ने दिया है आणि याच कारणामुळे आपल्या सर्व निर्बल लोकांना देवाने अशी शक्ती दिली परमेश्वर ने आहे अपना स्वयं खुद का आत्मा हमारे अंदर दिया आणि देवाने स्वतःचा आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे। जैसे हम परमेश्वर हमारे मेंदू के साथ, हमारे आत्मा के साथ बात करता है आणि जसं देव आपल्या मेंदू बरोबर म्हणजे आपल्या आत्म्याबरोबर बोलतो। जानवरों के पास मेंदू होता है आणि जनावरांजवळ मेंदू असतो, हमारे पास भी मेंदू है, आपल्या जवळ पण मेंदू आहे। लेकिन हमारी इस जो ब्रेन है, हमारी जो बुद्धि है, उसके द्वारा पवित्र आत्मा हमसे बात करता है आणि आपली जी मेंदू आहे, आपली जी बुद्धी आहे त्याच्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो। पवित्र आत्मा बात करने का तरीका है हमारे आत्मा के द्वारा आणि पवित्र आत्म्याचे बोलण्याचे तरीका आहे आपल्या आत्म्याच्या द्वारे। हमारे भीतर जो आत्मा है आणि आपल्यामध्ये जो आत्मा आहे, हम देखे गए तो शरीर हमारा मुर्दा है आणि बघण्यात आलं तर आपलं जे शरीर आहे ते मेलेलं आहे। अगर प्राण और आत्मा नहीं रहेगा, आणि जर प्राण आणि आत्मा नसेल, प्राण और आत्मा जॉइंट है, प्राण आणि आत्मा जुळलेला आहे। शरीर प्राण आत्मा ये सब एक चांदी के कॉर्ड में, चांदी के तार में हम जुड़े हुए हैं आणि शरीर प्राण आत्मा हे चांदीच्या तारीच्या द्वारे एक जोडलेले आहे। और जैसे इलास्टिक कैसे होता है, आणि जसे इलेक्ट्रिक असतं खींचा जाता है, आणि जसं ते खेचण्यात येतं, जितना खींचेंगे आणि जेवढं त्याला खेचू उतना वो खींचा जाता है, आणि तेवढं ते खेचण्यात येतं। वैसे ही हमारे अंदर की जो भीतर की चांदी की तार खींची जाती है आणि मग तसंच आपल्यामध्ये जी चांदीची तार आहे ती खेचण्यात येते। इसलिए प्रभु में जो लोग आत्मिक आत्मा में बढ़ते हैं आणि देवामध्ये जी लोक आत्म्यामध्ये वाढतात, जैसे पौल के बारे में हम उदाहरण ले सकते हैं आणि पौलाचं उदाहरण आपण पाहू शकतो। पौल के बारे में हम देख सकते हैं, पौल ने कहा मैं 3 बार स्वर्ग में गया आणि पौल म्हणतो की मी 3 वेळा स्वर्गामध्ये क्या गेलो। मालूम शरीर के साथ या शरीर के रखकर, शरीर के बिना, आणि काय माहिती शरीरासकट किंवा शरीराबिना, लेकिन वो गया। पण मी गेलो। वो कैसे गया, तो कसा गेला, उसका शरीर यहीं पर था, त्याचं शरीर इकडेच होतं। तो जब उसका शरीर यहाँ था तो उस कॉर्ड जो चांदी का जो कॉर्ड के साथ, तार के साथ वो जो बंधे हुए थे, शरीर के साथ ही ऐसा प्राण और आत्मा उसके साथ निकला, इसलिए वो जॉइंट ही था, इसलिए शरीर जिंदा था। आणि शरीर जिवंतच होतं, पण शरीरासकटच प्राण आणि आत्मा जो चांदीच्या तारेच्या द्वारे जोडलेला होता तिकडे स्वर्गामध्ये गेला होता। लेकिन अगर वो तार काट दी गई आणि जर ती तार कापली गेली तो फिर वापस वो शरीर में जा नहीं सकता। आणि मग तो पुन्हा शरीरामध्ये जाऊ नाही इसलिए शकत। जब इंसान का मृत्यू होता है म्हणून जेव्हा माणसाची मृत्यू होते तब वो तार काटी जाती है, तेव्हा ती तार कापण्यात येते, वो तार काटी जाती है आणि ती तार कापली जाते। और फिर प्राण और आत्मा चला जाता है, परमेश्वर के पास से आया, परमेश्वर के पास चला जाता है। मग प्राण आणि आत्मा देवाकडे निघून जातो, कारण तो देवाकडून आला मग तो देवाकडे परत तो जातो। आपको समझ में आया, तुम्हाला समजलं? शरीर प्राण और आत्मा के बिना मुर्दा है आणि शरीर प्राण आत्म्याशिवाय मेलेला और आहे, शरीर दुर्बल है। आणि शरीर ही निर्बल आहे, ये एकदम दुर्बल होने के कारण अक्सर शरीर जल्दी पाप कर देता है आणि शरीर हे निर्बल असल्यामुळे ते लवकर पाप और करतात। इसी कारण से परमेश्वर ने अपना स्वयं आत्मा हमारे भीतर इस शरीर में दे दिया, आणि याच कारणामुळे देवबिलाने स्वतःचा आत्मा आज आपल्यामध्ये दिलेला हमारे आहे हृदय में वो वास करता आणि है आपल्या हृदयामध्ये तो वसती और करतो हमारे हृदय में आकर हमारे शरीर को सामर्थ्य देता है। आणि आपल्या हृदयामध्ये येऊन ते आपल्या शरीराला तो सामर्थ्य गए देतो। हफ्ते में हमने देखा था कि पवित्र आत्मा की शक्ति क्या है, आणि गेल्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की पवित्र आत्म्याची शक्ती काय आहे, बता सांगा।
बताओ गए हफ्ते में कितने लोग थे आप में से? आणि गेल्या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये किती लोक होते? पवित्र आत्म्यामध्ये अशी शक्ती आहे आकाश में दुष्ट आत्माएं जो होती है, आणि आकाशामध्ये जे दुष्ट आत्मे असतात जो गिरे हुए स्वर्गदूत है, आणि जे पडलेले स्वर्गदूत आहेत आकाश में रहते हैं, ते आकाशामध्ये असतात, पृथ्वीवरही और असतात अधोलोक में रहते आणि हैं। अधोलोकात उनका असतात। 3 जगह स्थान में रहते त्यांची तीन जागा आहे राहण्याची। हैं। एक है आकाश में, एक आहे अब वो आकाशामध्ये स्वर्ग में नहीं है। आणि आता ते स्वर्गात नाही आहे। जे पडलेले स्वर्गदूत आहे वो कहाँ रहते हैं? ते आता कुठे राहतात? आकाश में। आकाशामध्ये। दूसरा स्थान पृथ्वी पर। दुसरं स्थान पृथ्वीवर। पृथ्वी पर क्या क्या है? ऐसे ही अनदेखी जगह में कोने कोने में इधर भी छुपे रहेंगे, आणि न पाहणारी जागा असेल कोणाकोणामध्ये ती लोक दबलेली असतात इंसानों में छुपते हैं, आणि कोणा माणसांमध्ये जानवरों में छुपते हैं। जनावरांमध्ये असतात। जैसे आप ट्रेन से यात्रा करते हो तो ट्रेन के अंदर दुष्ट आत्माएं होती आणि हैं। ट्रेन मधून यात्रा करता ट्रेन मध्ये दुष्ट आत्मे असतात ट्रेन से गिराता कौन है? आणि ट्रेन मधून खाली पाडता अच्छा कोण? रीति से पकड़ा हुआ आदमी गिरता कैसे है? आणि चांगल्या रीतीने पकडलेल्या माणसाला तो माणूस पडतो कसा दुष्ट काय? आत्मा गिराती तो है। दुष्ट आत्मा त्याला रास्ते पाडतो में आप अच्छी रीति से चलते, आप या कोई भी इंसान अच्छी रीति से चलते, अचानक धाड़ते से गिर जाते, आणि रस्त्यामध्ये तुम्ही किंवा सगळी माणसं एकदम चांगल्या पद्धतीने चालत असताना अचानक ती लोक पडतात क्योंकि वो दुष्ट आत्मा ने टांग खींच लिया, उसने रोक दिया, तो गिरा दिया। आणि त्या दुष्ट आत्म्याने तिकडे आपला पाय लावला अडवला आणि त्याला पाडून टाकला अचानक आपका अच्छा हेल्थ रहता है, आणि तुमची चांगलं शरीर असते लेकिन एक जगह पर आने पर आपको ठसका लग जाता है, पण एका ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला ठसका लागतो वहाँ वो दुष्ट आत्मा देती है। आणि तिथे तो दुष्ट आत्मा असतो अचानक आपको आग में ऐसा लगेगा काटा काटा जैसे चुभ रहा है, आणि अचानक तुम्हाला असं वाटेल की डोळ्यामध्ये काट्यासारखं काहीतरी आप तो चुभत अच्छे आहे थे, अचानक कैसे हो गए? आणि आता तुम्ही चांगले होतात पण अचानक कसं काय झालं तो वहाँ वो आत्मा मंडलाती जिसने आपके आप को छेड़ा। आणि तिथे ती आत्मा वावरत असेल जिने तुमच्या डोळ्याला स्पर्श केला होता है कि आत्माएं दीवार में रहती है, आणि खूप सारे जे आत्मे असतात ते भिंतीत असतात लोगों की दीवारों में रहती है, लोकांच्या भिंतींमध्ये घर असतात जिनका घर रहता है ना, आणि मैंने खुद पांडवजी के घर में दीवार में से दुष्ट आत्मा निकलते हुए मैंने देखा जो मुझको अटैक की। आणि मी स्वतः मांडवण्याच्या एका घरामध्ये त्या भिंतीमधून दुष्ट आत्मा माझ्यावरती हमला करत होती मी पाहिलं होतं खुद और वो अटैक करके अंदर गई, आणि ती हमला करून मागे गेली आणि स्पष्ट रीतीने मी पाहिला लेकिन वो स्पर्श नहीं कर पाई। पण ती स्पर्श नाही करू शकली मालूम है? तो दीवारों में, इसलिए तो बोलते हैं ना मसीहों के घर में क्यों प्रेयर चाहिए, आणि म्हणून तर म्हणतात ख्रिस्ती लोकांच्या घरामध्ये प्रार्थना का पाहिजे क्योंकि दुष्ट आत्माएं दीवार में नहीं रहेगा। कारण दुष्ट आत्म्यांनी भिंतीमध्ये राहू नये मालूम है? बहुत सारे घरों में, खूप साऱ्या घरांमध्ये हॉस्पिटल्स में, हॉस्पिटल मेरा भाई जिस हॉस्पिटल में था उस हॉस्पिटल में दुष्ट आत्मा आती थी उससे बात करने के लिए, आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये ज्या होत्या त्या हॉस्पिटलमध्ये दुष्ट आत्मा त्यांच्याशी बोलायला उससे यायचे पूछता था तू किधर है, तो वो ग्लास गिराता था, आणि माझा भाऊ होता त्यांना विचारायचं की तू कुठे आहेस म्हणून तो दुष्ट आत्मा ग्लास पाडायचा उधर ही था। लेकिन अच्छा वो रूम में जितने लोग थे वो सब मर गए, लेकिन ये ही जिंदा रहा। आणि त्या रूममध्ये जेवढी लोक होती ती सगळी मेली पण माझा भाऊ जिवंत राहिला क्यों जिंदा रहा? का जिवंत राहिला यहाँ लोग प्रेयर कर रहे थे, कारण आम्ही लोक प्रार्थना छू करतो नहीं सकता था, आणि दुष्ट आत्मा त्याला स्पर्श करू शकला नाही वो बात करता था आणि उसके साथ। ते बोलायचे त्या दुष्ट आत्म्यांबरोबर मैंने इसको बोला था तू यीशु रखते थे बोलने का। आणि मी सांगितलं होतं त्यांना की येशू लोकांशी बोलत राहा जिस घर में वो रहता था भाड़े पे घर लिया था, आणि ज्या घरामध्ये ते राहत होते भाड्याचं घर घेतलेलं तो होतं उस घर के अंदर अमेरिका का मैं बात कर रही हूँ, वो सीढ़ी पे चल के पीछे पीछे आता था। आणि अमेरिकेची ही गोष्ट आहे की सीडीवरती चालून तो दुष्टात्मा मागे मागे जायचा मतलब उधर है तो इधर कितने हो गए? मग तिकडे आहेत मग इकडे किती ऐसा असेल कोई जगह नहीं पृथ्वी पर, या चलो हमारे भारत देश में जो भूत है, दूसरी जगह भूत नहीं, सब है पृथ्वी पर दुष्ट आत्माएं रहती है। आणि असं कोणतीच जागा नाही की फक्त भारत देशामध्ये भूत आहेत दुसऱ्या ठिकाणी भूत नाही सगळ्या ठिकाणी दुष्ट आत्मे और आहेत तीसरा है अधोलोक। आणि तिसरा आहे अधोलोक अधोलोक जहाँ सताव इंसानों को जो मरने के बाद जाते हैं उनको सताने के लिए कौन सताता है? यही दुष्ट आत्माएं सताती है। यहाँ उनको गिराती है, पाप में गिराती है और नरक में जाने के बाद उनको टॉर्चर करती है। अच्छा मेरा किया ना, बहुत सताती है। आणि पृथ्वीवरती पाप करायच्या वेळी त्यांना पाप करण्यासाठी त्यांना सतवते आणि नंतर अधोलोकामध्ये गेल्याचे जे दुष्ट आत्मे असतात ते त्यांना टॉर्चर तो करतात उन्हें स्वच्छ करने के लिए, आणि त्यांना स्वच्छ आकाश करण्यासाठी को स्वच्छ करने के लिए, आकाशाला स्वच्छ करण्यासाठी बाइबल हमें इफ्सियों की पत्री में बताता है कि आकाश में अंधकार की शक्तियां है। कहाँ पर है? आकाश में अंधकार की, मतलब कहाँ ज्यादा प्रबलता से कौन सी आत्माएं काम करती है? आकाश की। पृथ्वी पे तो सिर्फ गिराना, मृत्यु देना, झपटना यही होती है, लेकिन जो आकाश में है वो अधिकारी है, हाकिम है और आत्मिक सेना है। आणि इथे ग्रंथाच्या पत्रामध्ये आपल्याला सांगण्यात येते की आकाशामध्ये दुष्ट आत्मे आहेत आणि पृथ्वीवरती ती लोक कमीच काम करतात पण जे आकाशामध्ये आहेत ते अधिकारी आहेत हाकीम आहेत प्रधान आहेत उनसे वो स्वच्छ है, इसीलिए बोलते हैं
हाथों तो भी वातावरण ही ऐसा है, सबको खांसी है। आणि वातावरण असं आहे की सगळ्यांना खोकला आहे. तो वो दुष्टात्मा का अधिकार, अथॉरिटी खांसी की आत्मा को ज़्यादा मिला, इसलिए हर कोई बचा, सबके नाक से सिंगूर सिंगूर है ना, ये सब वो स्पिरिट को पावर मिला, उस पावर को साफ करता है, मिटा डालता है होली स्पिरिट. आणि या सगळ्या गोष्टीचा जी पावर आहे ती या दुष्ट आत्म्याला भेटते, पण त्या दुष्ट आत्म्याच्या पावरला नष्ट करतो पवित्र आत्मा. इसीलिए परमेश्वर ने हमें पवित्र आत्मा दिया है, जो हमने गए हफ्ते में देखा था, अय्यूब 26:13 के बाय हार्ट करके रख देना. आणि योग अध्याय 26-13 मध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्मा आकाशाला शुद्ध करतो. आकाश को शुद्ध करता है, आकाशाला शुद्ध और करतो. हमारे लिए भी प्रभु ने भविष्यवाणी की थी गए साल में. आणि आपल्यासाठी पण देवाने गेल्या वर्षी भविष्यवाणी केली आयझाया होती. 27:1 आणि यशाया 27:1 जिसमें कहा था, परमेश्वर ने कहा था, मैं अजगर को क्या करूँगा, दंड दूंगा और उसका घात करूँगा. सचमुच करुणा को प्रभु ने नाश किया. आणि देवाने भविष्यवाणी केली होती, जो सर्प आहे, जो अजगर आहे, त्याचा मी नाश करेन, त्याला घात करणार. खरंच देवाने जो कोरोना व्हायरस होता त्याला नष्ट केलं. प्रभु ने जैसा कहा था, आणि जसं देव म्हणाला होता, मुझे 2-3 जन बोला, अरे अभी तो कोरोना गया नहीं, तुमने तो भविष्यवाणी ऐसी की है कि मैं बोला प्रभु करेगा, प्रभु दिया है वचन करेगा. और मेरा जैसा जो प्रभु ने मेरे द्वारा, जो मैंने नहीं, प्रभु ने मेरे द्वारा जो भविष्यवाणी किया था, वैसे सचिन क्लिप बोल के प्रभु के दास है, उन्होंने क्लाइव, उन्होंने भी सेम भविष्यवाणी की थी. आणि माझ्याद्वारे देवाने शॉक हो गए थे. माझ्याद्वारे देवाने जी भविष्यवाणी केली होती ते सचिन क्लाइव जे आहेत त्यांनी पण सेम तशीच भविष्यवाणी केली होती. उन्होंने इस्राएल का जुना करार, उनका जो तोरा और हनोक की पुस्तक में से वो लोगों ने उसको हिब्रू आता है, उसकी उनको यहूदी भाषा आती, उसने उसमें से ढूंढ कर बोला था कि ये साल कोरोना आएगा, लेकिन कोरोना जाने का साल है. आणि तो उसमें से फाइंड आउट करके भविष्यवाणी की थी. और हमने प्रभु की दया से, मुझे जो पवित्र आत्मा ने इसमें से बोली, मैं इसमें से की. आणि तोरा आणि हनोकच्या पुस्तकातून त्यांनी सगळं काही शोधून ती भविष्यवाणी केली होती आणि मी पवित्र आत्म्याच्या द्वारे बायबलमधून वचनातून भविष्यवाणी केली आहे. तो परमेश्वर जो कहता है वो करता है. आणि देव जे काही बोलतो तसंच ते इतना करतो. हमारा महान परमेश्वर है. आणि इतका आपला महान देव आहे. हमारे पास होली स्पिरिट दिया है. आणि म्हणून आपल्याजवळ पवित्र आत्मा दिलेला आहे. बैठकर पवित्र आत्मा के सामर्थ्य से उस आत्मा से लड़ सकते हैं. आणि इथेच बसून आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्या अशुद्ध आत्म्याशी लढू और शकतो. वहाँ आगे क्या लिखा है 16-13 में, आणि 16 मध्ये काय दिलेलं आहे पुढे, कि इस तेज दौड़ने वाले नाक को क्या करता है, अपने हाथ में इसे पकड़कर क्या रे क्यों किया है मेरे बेटे को सता, ऐसा करके मारता है. तेज दौड़ने वाला आणि चपळ पडणारा सापडला. यानी इतना पावरफुल है पवित्र आत्मा. आणि इतकं पॉवरफुल आहे पवित्र इतना आत्मा. अच्छा पावरफुल है. आणि इतकं शक्तिमान सामर्थ्य आहे तो पवित्र आत्मा. आपको जो पवित्र आत्मा दिया है, आणि तुम्हाला जे पवित्र आत्मा दिलेला वो आहे इसीलिए दिया गया है आणि तो यासाठीच देण्यात आलेला आहे आप आकाश को स्वच्छ करें, की तुम्ही आकाशाला स्वच्छ करावं साथ साथ तेज दौड़ने वाले नाक को पकड़कर घात कर सकें. आणि सोबतच चपळ पडणारा जो साप आहे त्याला तुम्ही घात करावा. आज हम दूसरे दिन देख रहे हैं, हम 14 दिन पवित्र आत्मा का देखने वाले हैं. आणि 14 दिवस आपण पवित्र आत्म्याबद्दल पाहणार आहोत. हमारा दूसरा हफ्ता है. आणि आज आपला दुसरा आठवडा आहे शायद 14 से भी आगे जा सकता है. आणि शायद 14च्या पण पुढे जाऊ शकतो. तो आज हम दूसरे दिन देख रहे हैं, पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है, बाइबल में हमें दिया है. यीशु मसीह कहता है, जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तो तुम्हें सामर्थ्य पाओगे. आणि येशू ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा. हमें सामर्थ्य, हम शरीर में दुर्बल होने के कारण हमें सामर्थ्य की जरूरत है. आणि आपण शरीरामध्ये निर्बल असल्यामुळे आपल्याला सामर्थ्याची गरज आहे. हमें जरूरत है प्रभु के सामर्थ्य की. आणि आपल्याला गरज आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची. क्योंकि भी यहाँ लिखा है कि वो सारे देश तक हम क्या कर सके,
प्रभु की गवाही दे सके। का कारण आपण काय करू शकतो की संपूर्ण जगामध्ये आपण देवाची साक्ष देऊ शकतो। मतलब हम मसीह में जो जन्म लिया है, पवित्र आत्मा से जन्म लिया है, हम मसीह में जीवन जी सके। आणि आपण ख्रिस्तामध्ये जो जन्म घेतलेला आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण ख्रिस्ती जीवन जगू मसीह शकतो में हम जन्म ले सके। आणि ख्रिस्तामध्ये आपण जन्म घेऊ शकतो। इसीलिए पवित्र आत्मा हमें दिया है। आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला पवित्र दिलेला आहे आत्मा के द्वारा यीशु का जन्म हुआ। आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला। हम सबको मालूम है ना, पवित्र आत्मा के द्वारा यीशु का जन्म हुआ। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला। उसी रीति से हमारा भी जन्म पवित्र आत्मा के द्वारा होता है। आणि याच कारणामुळे आपला सुद्धा जो जन्म आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो। यूहन्ना 3:3 में कहा है, आणि यूहन्ना 3:3 मध्ये म्हटलेलं आहे, जब तक तुम नए सिरे से जन्म न ले तब तक तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं कर सकते। आणि जोपर्यंत तुम्ही नवीन रीतीने जन्म घेत नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही। नए सिरे से जन्म लेने के लिए आणि नवीन रीतीने जन्म घेण्यासाठी हमें करना क्या होता है? आपल्याला करावं काय लागतं? विश्वास रखकर बपतिस्मा लेकर पवित्र आत्मा का भी बपतिस्मा लेना होता है। आणि विश्वास ठेवून बपतिस्मा घेऊन पवित्र आत्म्याचा पण बपतिस्मा घ्यावा लागतो। हमारा भी जन्म हुआ है आणि आपलाही जन्म झालेला आहे पवित्र आत्मा में। पवित्र आत्म्यामध्ये। पवित्र आत्मा से हमारा जन्म होने के कारण पवित्र आत्मा हमारा मुख्य हमें कौन सा सामर्थ्य देता है? आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपला जन्म झाल्यामुळे पवित्र आत्मा आपल्याला मुख्य कोणतं सामर्थ्य देतो? हमारे अंदर से जो मसीह के लिए डर होता है, प्रोक्लेम करना, घोषित करना कि मैं मसीह का हूँ, मसीह मेरा प्रभु है, यीशु के बारे में गवाही देना, कबूल करना, ये जो डर है वो डर पवित्र आत्मा निकालता है। आणि आपल्यामध्ये जी येशूबद्दल सांगण्यासाठी किंवा येशूला स्वीकार करण्यासाठी जी भीती आहे ती भीती पवित्र आत्मा आपल्यामधून काढून टाकतो। सेवा करने की जो डर है आणि सेवा करण्याची जी भीती आहे, परमेश्वर की सेवा करने का जो डर है आणि देवाची सेवा करण्याची जी भीती आहे वो डर पवित्र आत्मा निकाल देता है। आणि ती भीती पवित्र आत्मा काढून हम टाकतो। सबको मालूम है पतरस डरपोक था, आणि आपल्या सर्वांना माहित आहे पेत्र भित्रा होता। सही बात है। लेकिन जब पवित्र आत्मा उन सब 120 लोगों के ऊपर आया, पण जेव्हा पवित्र आत्मा 120 लोकांवरती आला, उन सभी लोगों के बीच में वो खड़ा हुआ त्या सर्व लोकांमध्ये तो उभा राहिला और वो सब क्या करने लगा? प्रचार करने लगा। आणि त्या सर्वांमध्ये उभा राहून तो प्रचार करू बड़ी लागला। भीड़ थी मोठी गर्दी और होती उसके प्रचार में 3000 लोगों ने क्या किया? बपतिस्मा लिया। आणि त्याच्या प्रचारामध्ये 3000 लोकांनी बपतिस्मा तो घेतला। हम देखते हैं कि प्रियो कि जो डर है पवित्र आत्मा क्या करता है? यीशु की गवाही देने के लिए मदद करता है आणि पवित्र आत्मा काय करतो? येशूची साक्ष देण्यासाठी आपल्याला मदत और करतो। प्रभु की सेवा करने के लिए भी मदद करता है। देवाची सेवा करायला पण मदत करतो। बिना पवित्र आत्मा के हम प्रभु की गवाही, बिना पवित्र आत्मा के द्वारा हम प्रभु की सेवा नहीं कर सकते। आणि पवित्र आत्म्या बिना आपण देवाची साक्ष आणि पवित्र आत्म्या बिना आपण देवाची सेवा नाही करू शकतो। पवित्र आत्मा एक हमारी शक्ति है आणि पवित्र आत्मा आपली एक शक्ती आहे, जिस शक्ति के द्वारा हम गवाही देते हैं, जिस शक्ति के द्वारा हम सेवा करते हैं। आणि ज्या शक्तीच्या द्वारे आपण साक्ष देतो आणि ज्या शक्तीच्या द्वारे आपण सेवा करतो। प्रेरितों के काम 4 पढ़ेंगे प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 आपण और वाचू। उसका 31 पढ़ेंगे। त्याचे 31 वाचू। त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागी ते जमले होते ती हालतली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले। क्या हम देखते हैं कि जैसे उस जगह पर पवित्र आत्मा आया, वो जगह तो हिल गई, लेकिन वो सब क्या हो गए? पवित्र आत्मा के सामर्थ्य से भर गए और क्या हुआ? देवाचे वचन धैर्याने बोलू लागले। परमेश्वर का वचन एकदम धैर्य से, एकदम बिना डरे हुए वो क्या करने लगे? बताने लगे। आणि पवित्र आत्म्याने जागेवर आल्याच्या नंतर ती जागा तर हादरून गेली, पण ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ते सर्व देवाचं वचन धैर्याने बोलू लागले। प्रियो, प्रभु चाहता है कि हम प्रभु के बारे में लोगों को बताएं। आणि प्रियानो, देवाची इच्छा आहे की आपण लोकांना देवाबद्दल वचन सांगावं, बताएं, वचन सांगावं, सुसमाचार बताएं, सुवार्ता आपण सांगावी वचन का एक्सप्लेनेशन करें। आणि वचनाचं स्पष्टीकरण करावं। उसके लिए पवित्र आत्मा हमारे लिए आए आणि त्यासाठी पवित्र आत्मा आपल्यामध्ये तो आला। हम जो कर नहीं सकते आणि आपण ज्या गोष्टी करू नाही वो शकत पवित्र आत्मा हमारे द्वारा कराता है। आणि ते पवित्र आत्मा आपल्याद्वारे करून इसलिए घेते। पवित्र आत्मा हमारे अंदर से सारा डर निकालने के लिए आया है। आणि पवित्र आत्मा आपल्यामधून सगळी भीती काढून टाकण्यासाठी पवित्र आलेला आत्मा आहे। हमारा मददगार है आणि पवित्र आत्मा आपला मदतगार हमसे आहे। सेवा करने के लिए, जो प्रभु की सेवा करनी है वो सेवा करने के लिए वो आया है। आणि देवाची जी सेवा करायची आहे ती सेवा आपल्याकडून करून घेण्यासाठी तो आलेला आहे। स्वयं परमेश्वर हमारे बीच में पवित्र आत्मा के द्वारा आया है। आणि स्वतः देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये आलेला आहे। पहले यीशु के द्वारा है, पहिले येशूच्या द्वारे आला अब पवित्र आत्मा के द्वारा वो हमारे साथ रहता है। आणि आता पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्यामध्ये राहतो।
जातो. इसलिए पवित्र आत्मा हमारे अंदर है, इसलिए दुष्ट आत्माएं हमें छू नहीं पाती, हमारे निकट नहीं आ पाती, इसलिए अभी उनको कभी झपटता है क्या बोलते. आणि पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये आहे म्हणून कोणताही दुष्ट आत्मा आपल्या जवळ येऊ शकत नाही, आपल्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून बघा आपल्याला कोणताही दुष्ट आत्मा झपटू शकतो का? हमारे अंदर अचानक मसीहों के अंदर दुष्ट आत्मा है, ऐसा हुआ है क्या? आणि अचानक आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये दुष्ट आत्मा आलेला आहे असं कधी झाले का? नहीं हो सकता है. नाही होऊ शकत. इसलिए नहीं हो सकता क्योंकि हम मसीह के पवित्र आत्मा हमारे अंदर एक ऐसी शक्ति है जो सामर्थ्य शक्ति है. आणि यासाठी नाही होऊ शकत कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, त्याची शक्ती जी आहे ती महान शक्ती आपल्यामध्ये आहे. बाइबल बताती है तुम में जो है वो सबसे बड़ा है जो संसार में है. आणि तुमच्यामध्ये जो आहे तो सर्वात मोठा आहे जो जगामध्ये आहे. इसीलिए पवित्र आत्मा एक स्वयं परमेश्वर है. आणि पवित्र आत्मा हा स्वतः देव आहे. उसको बोल में दे स्वयं पवित्र आत्मा के द्वारा हमारे पास आया है. आणि आपला देव आपल्याला सांगतो की देव स्वतः पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये हमारे आले पास आया है आणि आपल्या जवळ आले आहे. ताकि हमारी सुरक्षा करे. कारण आपले रक्षण करावं. परमेश्वर कौन है? देव कोण आहे? इस्राइल का रक्षक, इस्रायलचं रक्षण, मसीहों का रक्षक. ख्रिस्ती लोकांचं रक्षण. सच है. परमेश्वर कौन है? देव कोण आहे? हमारा रक्षक है. आपला रक्षक आहे. वही सेम पवित्र आत्मा भी करता है. आणि तेच ते पवित्र आत्मा पण करतो. पवित्र आत्मा भी क्या करता है? हमारा रक्षा करता है, आणि पवित्र आत्मा काय करतो? आपलं रक्षण करतो, हमें बचाता है, आपल्याला वाचवतो शैतान के जालों से, शैतान से हमें छुड़ाता है, आणि शैतानाच्या सर्व योजनांपासून, शैतानाच्या चालीरीतीपासून तो आपल्याला सोडवतो, प्रोटेक्शन करता है. आपलं रक्षण ये करतो. काम है पवित्र आत्मा. आणि हे काम आहे पवित्र तो आत्मा. पवित्र आत्मा का पवित्र आत्मा एक मामूली ऐसा नहीं कि हाँ होली स्पिरिट है, एक मददगार है. पवित्र आत्मा एक मददगार नहीं, वो स्वयं एक परमेश्वर है. परमेश्वर का तीसरा भाग पिता, पुत्र, पवित्र आत्मा, ये त्रिएक परमेश्वर का भाग है. उसमें से एक भाग हमारे अंदर आया है मदद के लिए. आणि पवित्र आत्मा हा साधारण नाहीये, पण तो काय आहे? पिता, पुत्र, पवित्र आत्मा हा तिसऱ्या स्थानावरती असलेला तो एक सामर्थ्यिक पवित्र आत्मा आहे. इसलिए हम पवित्र आत्मा को शोभित नहीं करना. आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याला शोभित नाही करायचे. हम पढ़ेंगे इफिसियों की पत्री इफिसियरांचं पत्र 4 अध्याय 4 उसका 30. त्याचं 30. इफिसियों की पत्री इफिसियरांचं पत्र 4 उसका 30. त्याचं 30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योग्य मुद्रित झाला आहात. हाँ, आपको पवित्र आत्मा के द्वारा शिकम मारा गया है, छुटकारे की छाप है, इसीलिए उसे शोकित मत करो, ऐसा पवित्र आत्मा का वचन कहता है. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला काही शिकामोर्तब केलेलं आहे म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याला शोकित करू नका असं देवाचं वचन आपल्याला म्हणतं. पहिला थिस्सलुनिका पहिलं थिस्सलुनिकांचं पत्र 5 अध्याय 5 उसका 19. त्याचं 19. आत्म्याला विझवू नका. क्या लिखा है? आत्माओं को बुझाओ मत. आता जर आग आपण बुझवतो कशाला? और हम किसको बुझाते हैं? आगीला ना. आग. अगर पवित्र आत्मा जब आया था आणि जेव्हा पवित्र आत्मा आला तब होता वो आग की नहीं आया, तो आगीच्या द्वारे आला होता हर एक के ऊपर आग की जीभ ठहरी थी. आणि प्रत्येकावरती आगीची जीभ उतरली वैसे होती. ही हमारे अंदर भी जो पवित्र आत्मा आता है वो आग की नहीं आता है. आणि आपल्यामध्ये पण जेव्हा पवित्र आत्मा येतो तो आगीच्या द्वारे तो येतो. इसीलिए हमें उसे बुझाना नहीं, ऐसा पौल थिस्सलुनिका की पत्री के द्वारा कहता है. आणि आपण त्याला विझवू नये असं पौल हे थिस्सलुनिकांच्या पत्रेच्या द्वारे आपल्याला म्हणतो. इसलिए बी केयरफुल रहना चाहिए कि हमें जो आत्मा दिया है वो शक्ति के लिए दिया है. आणि खूप काळजीपूर्वक आपण पाहिलं पाहिजे की जो आत्मा आपल्याला दिलेला आहे तो शक्तीसाठी दिलेला अगर आहे. हम पवित्र आत्मा की शक्ति का इस्तेमाल नहीं करेंगे आणि जर आपण पवित्र आत्म्याच्या शक्तीचा वापर नाही केला तो हम शरीर के द्वारा शैतानी काम करेंगे. आणि मग आपण शरीराच्या द्वारे शैतानाची कामं तो करतो. अभी हम कुछ बातें देखेंगे जिससे पवित्र आत्मा शोभित होता है. आणि काही गोष्टी आपण याच्या पाहू ज्याच्याद्वारे पवित्र आत्मा शोभित होतो. पहली बात हम देखेंगे, पहिली गोष्ट आपण पाहू निकालेंगे इफिसियों की पत्री इफिसियरांचं पत्र अध्याय 4 अध्याय 4 उसका 17 से 19. 17 ते 19. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितपणे सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहे त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंधकारणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातून पणा वाहून घेतले आहे. आमीन. हम देखते हैं कि पवित्र आत्मा कौन से बातों में शोभित होता है, बुझ जाता है. पवित्र आत्मा की आग कैसे बुझती है?
आणि पवित्र आत्म्याची आग कशी विझण्यात येते? एक हम देखते हैं मूर्ति पूजा और जादूटोना और गंदे काम से। आणि एक मूर्तिपूजा, जादूटोना आणि घाण कामांमुळे। तो इसी के कारण क्या हो जाता है, पवित्र आत्मा की आग हमारे अंदर बुझ जाती है। आणि याच्यामुळे काय होतं, पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये विझून पवित्र जाते। आत्मा शोभित होता है। पवित्र आत्मा शोभित जब होतो। हम मसीह लोग मूर्ति पूजा करते हैं, जेव्हा आपण ख्रिस्ती लोक मूर्तिपूजा करतो, जादूटोना करते हैं, जादूटोना करतो या कोई गंदे काम करते किंवा हैं, कोणतं घाण काम करतो, पवित्र आत्मा दुखी हो जाता है तेव्हा पवित्र आत्मा दुःखी और होत उसकी जातो आग जो बुझ जाती है। आणि त्याची जी आग आहे ती विझून जाते। दूसरा, हम जब झूठ बोलते हैं आणि दुसरं, आपण जेव्हा खोटं बोलतो तभी भी हम पवित्र आत्मा को शोभित करते हैं और उसकी आग बुझ जाती है। आणि तेव्हा पण आपण पवित्र आत्म्याला शोभित करतो, त्याची आग विझून जाते। 25 वचन। 25 वचन, म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत। तो हम एक दूसरे से, अपने घर में रहने वाले एक दूसरे से, हमारे पड़ोसी, उससे हम सच बोले। आणि आपल्या घरामध्ये राहणारे आणि आपले जेवढे लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण नेहमी खरं बोलावं। लेकिन जब हम झूठ बोलते हैं, पण जेव्हा आपण खोटं बोलतो हमारे अंदर सत्य का आत्मा दुखी हो जाता है, आणि आपल्या मनात जो सध्याचा आत्मा आहे तो दुःखी होऊन उसे जातो, दुख हो जाता है। त्याला दुःख वो होतं। कहते हैं क्यों झूठ बोला, तो म्हणतो का खोटं बोलला, और इसी कारण से वो शोभित हो जाता आणि याच कारणामुळे तो शोभित होऊन है जातो और उसकी आग बुझ जाती है। आणि त्याची आग विझून जाते। इसीलिए लोग पवित्र आत्मा को हम शोभित न करें झूठ बोलकर। आणि म्हणून प्रियांनो, आपण पवित्र आत्म्याला शोभित करू नये खोटं बोलून। तीसरा, तिसरं, गुस्सा करके। राग करून। 26 और 27। 26-27, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका। हम गुस्सा करते हैं, लेकिन ऐसा गुस्सा करते हैं कि एक एक, दो दो दिन, तीन तीन दिन, 4 दिन बात नहीं करते, गुस्सा करते हैं, आपस में मतभेद रखते हैं और फिर अक्षमा पकड़ के बैठते हैं। उसके कारण क्या हो जाता है, पवित्र आत्मा शोभित हो जाता है। आणि आपण खूप राग करतो, मग मतभेद करतो, 3-4 दिवस आपण खूप दिवस बोलत नाही, त्याच्यामुळे काय होतं, पवित्र आत्मा शोभित होऊन जातो। प्रभु कहता है तुम्हारा तुम गुस्सा किए, ठीक है, सामने वाले ने गलत काम किया, तुम गुस्सा किया, ठीक है, लेकिन सूर्य अस्त होने तक मिट जाना चाहिए। आणि देव म्हणाला, तुम्ही समोरच्या व्यक्तीने चुकी केली, तुम्ही त्याच्यावरती राग केला, ठीक आहे, पण तुम्ही काय केलं पाहिजे, सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग शांत केला सूर्य पाहिजे। अस्त होने से पहले नॉर्मल, आणि सूर्य मावळ्याच्या आतमध्ये एकदम नॉर्मल। लेकिन हम गुस्सा करने के बाद भी दूसरे दिन, तीसरे दिन, चौथे दिन, कोई लोग 8-8 दिन, कोई लोग 1-1 महीना गुस्सा देते हैं। आणि राग केल्याच्या नंतर काही लोक 1-1 महिन्यात, 8-8 महिन्यात लोक बोलणं सोडून इससे देतात पवित्र आत्मा शोभित होता है। आणि याच्याद्वारे पवित्र आत्मा शोभित होतो पवित्र आत्मा को हर्ट होता है और उसकी जो आग है वो बुझ जाती है। आणि पवित्र आत्मा दुःखित होतो आणि त्याची जी आग आहे ती विझून जाते। आप सोचोगे आग बुझती तो बुझने दो, आणि तुम्ही विचार कराल, आग विझते तर विझून उसमें जाते, क्या फायदा है मेरा? त्याचा काय फायदा आहे आपको माझा? मालूम है, पवित्र आत्मा ये ऐसी आग है जिसके कारण अगर हम गर्म रहते हैं, मसीह में बने रहते हैं, और वही आग है जो हमें परमेश्वर के सामने जिंदा रखेगी। आणि पवित्र आत्मा एक अशी आग आहे जी ख्रिस्तामध्ये आपल्याला गरम ठेवते आणि तीच आग आहे जी आपल्याला देवाजवळ घेऊन जाते। परमेश्वर भस्म करने वाली आग है, आणि देव भस्म करणारी आग आहे, इसीलिए आग के साथ आग ज्वाइंट होती है। आणि म्हणून आगीबरोबर आग जॉईंट होते। इसीलिए अगर हमारे अंदर पवित्र आत्मा की आग है तो हम परमेश्वर के आग के सामने खड़े रह सकते। आणि म्हणून जर आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची आग आहे तर देवासमोर आपण उभं राहू लेकिन शकतो। अगर हमें आग नहीं है, पण जर आपल्यामध्ये आग नाहीये, बुझ गई है, विझून गेलेली आहे, तो नाश हो जाएंगे, मग आपल्याला नाश होऊन जाईल पवित्र आत्मा हमें लेके नहीं आणि जाएगा। पवित्र आत्मा आपल्याला घेऊन नाही जाणार। इसी कारण से आणि याच कारणामुळे पवित्र आत्मा की आग हमें हमारे अंदर होनी चाहिए। आणि पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये असली पाहिजे। पवित्र आत्मा की आग के कारण ही दुष्ट आत्माएं हमारे करीब नहीं आती। आणि पवित्र आत्मा या आगीमुळे दुष्ट आत्मे आपल्या जवळ येत जैसे नाही। हम इस बटन के अंदर उंगली नहीं डालते, आणि जसं आपण त्याला जे लाईटीचे जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये आपण बोटं घालत नाही, डालते घालतो का? बच्चों को बोलते उंगली मत डालो, उंगली मत डालो, आणि मुलांना पण सांगतो की त्याच्यामध्ये बोट घालू नको का? करंट लगता है। करंट लागतो। वैसे ही जब हमें भी छूते तो उस दुष्ट आत्माओं को आग लगती है। आणि म्हणून जेव्हा दुष्ट आत्मे आपल्याला स्पर्श करायला येतात तेव्हा त्यांना आपण आग लागते। हम भी गर्म वस्तुओं को पकड़ते नहीं ना, आणि आपणही गरम वस्तू पकडत नाही ना, हम क्या करते हैं, चिमटा या कपड़ा उसे पकड़ते हैं, आणि आपण चिमटा किंवा कपडे और गर्म लग गया तो जो कुछ गर्म है हाथ से छोड़ देते हैं। आणि जे काही गरम वस्तू आहे ती हातात आपण सोडून देतो, सोडतो, करीब होगा तो करीब गिर जाते हैं। आणि जर कालवर असेल ते पण पडून जातात। एवढं मेहनत केलं सगळं वाया गेलं, और इतना मेहनत किया सब व्यर्थ हो गया। लेकिन गर्म इतना हाथ हम पकड़ते हैं, जल्दी जल्दी करते हैं। वैसे ही वो भी हमको अगर कुछ करने के लिए जाता है ना, पवित्र आत्मा की आग उसे जलाते नहीं, आणि तसंच जर दुष्ट आत्मा आपल्याला काय करायला आलं तर पवित्र आत्म्याची आग त्याला तसंच छोड़ करतो, देता है।
हमें छोड़ देता है। आणि तो आपल्याला सोडून देतो. इसीलिए बहुत जरूरी है पवित्र आत्मा। आणि म्हणून खूप गरजेचे आहे पवित्र आत्म्याची आग. सोचेंगे जाने दो, आग बुझता है तो बुझने दो, नहीं कभी बुझाना नहीं है। आणि आपण विचार करू की जाऊ दे आग भिजते तर भिजू दे, पण आपल्याला त्याला भिजवायचं नाहीये. तीसरा हम देखा था गुस्सा करने से। चौथा चोरी करने से पवित्र आत्मा आग बुझ जाती है और शोभित होता है। आणि चौथं चोरी केल्यामुळे पवित्र आत्मा शोभित होतो, त्याची आग भिजून जाते. सोचा चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे, म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करत राहावे. इसलिए हम कभी भी चोरी नहीं करें। म्हणून आपण कधीही चोरी करू नये. अभी हम होता है बातों में चोरी करते हैं, आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण चोरी करतो. समय चोरी करते हैं, वेळ चोरी करतो, फिर हम दान दशाओं चोरी करते हैं, दान दशांश चोरी करतो, फिर फंड नहीं भरते, फंड नहीं फिर भरत. चोरी हो गई क्योंकि चर्च का रूल है तो फंड न भरना वो भी चोरी हो जाती है। आणि तो एक चर्चचा नियम आहे, मग फंड न भरणं ती चोरी होऊन जाते. तो ये प्रभु क्या कहता है, प्रभु का देने के लिए तू विलंब न करना। आणि देव काय म्हणतो, देवाला देण्यासाठी तो विलंब लावू नको. तो कोई लोग क्या बोलते हैं, हम इकट्ठा भर देंगे, आणि काही काही लोक म्हणतात आम्ही एकत्रित तो भरतो. इकट्ठा पहले ही भर दो, आणि एकत्र तुम्ही पहिलेच भरा, लेकिन विलंब नहीं करो। पण विलंब लावू नका. मालूम हुआ? तो चोरी करना, तभी बहुत सारे लोग हमारे काम धंधे में हम काम करते हैं, अपने घर की कोई वस्तु बिना पूछे हम किसी की वस्तु लेते वो चोरी हो जाती है। आणि न विचारता आपण कोणाची वस्तू घेतो ती एक चोरी होऊन जाते. बिना पूछे हम जो किसी की वस्तु लेते हैं आणि न विचारता आपण कोणाची वस्तू घेतो, चोरी हो गई ना। चोरी झाली ना. बाद में भले वो बताओगे, आणि भले तुम्ही नंतर सांगा, लेकिन फिर भी पहले बता के लेना जरूरी है। आणि पहिले सांगून घेणं गरजेचं आहे. तो इस तरीके से चोरी अलग अलग तरीके से होती है, हर एक जन अलग अलग तरीके से करता है। आणि चोरी खूप वेगवेगळ्या प्रकारे असते, खूप लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. पवित्र आत्मा इससे दुखी होता है जब वो हमारे अंदर रहता है और हम देखते भी वो देखता है कि मैं चोरी कर रही हूँ, उससे बहुत दर्द होता है। आणि पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये असतो, म्हणून जेव्हा तो पाहतो की मी चोरी करते तेव्हा तो खूप शोकित होऊन जातो. फिर पांचवा पाचवा श्राप देकर श्राप दिले म्हणून. 29 तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करण्याचे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. गंदा बात कुचका भाषण यानी श्राप के जैसा हो जाता है। आणि कुचका भाषण श्रापेसारखं होतं, तो एकदम जिससे कोई उन्नति नहीं, आणि ज्याच्यामध्ये कोणाची काही उन्नती नाही होत. ऐसे मुंह से जो भी गंदी बातें निकलती है वो श्राप की नहीं होती है। आणि यांच्या मुखातून जे काही शब्द निघतात ते श्रापेसारखे असतात. अंदर पवित्र आत्मा दुखी हो जाता है, आणि आज पवित्र आत्मा शोभित होऊन जातात. सामने वाला उन्नति हो, आणि समोरच्या व्यक्तीची उन्नती व्हावी. ऐसी बातें हम करेंगे तो पवित्र आत्मा को आनंद मिलता है। आणि अशा गोष्टी जर आपण बोललो तर पवित्र आत्म्याला आनंद भेटतो. फिर पांचवा हो गया छठा कड़वाहट होकर, कडूपणा. हम पढ़ेंगे 31 सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दृष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येईल. हमारे जीवन के सारी कड़वाहट, गुस्सा, प्रकोप, क्रोध, निंदा, बुराई करना, इससे पवित्र आत्मा दुखी होता है। आणि आपल्यामध्ये जो कडूपणा, संताप, क्रोध, गलबला, निंदा हे सगळ्याद्वारे पवित्र आत्मा शोभित होऊन जातो. 32 वचन में क्षमाशील रहने से पवित्र आत्मा क्या होता है, खुश होता है। लेकिन अगर हम क्षमा नहीं करेंगे, लोगों के पाप पकड़े रहेंगे, तो पवित्र आत्मा दुखी होता है। आणि जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा पवित्र आत्मा आनंदित होतो, पण जेव्हा आपण क्षमा करत नाही तेव्हा पवित्र आत्मा शोभित होऊन जातो. और सबसे लास्ट सर्वात शेवटचा लैंगिक अनैतिकता में रहने से, आणि लैंगिक अनैतिकतेमध्ये राहिल्यामुळे 3 से 5 3 ते 5 पांचवा अध्याय 5. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जाणकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांची उच्चार न हो, ती उचित नाही, तर त्यापेक्षा उपकारस्तुती हो. जाणकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. आता कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. यहाँ पर प्रियो प्रभु का वचन कहता है लैंगिक अनैतिकता में रहने वाला पवित्र आत्मा को दुखी करता है। आणि लैंगिक अनैतिकतेमध्ये राहणारा पवित्र आत्म्याला शोभित करतो. इसलिए हम पवित्र आत्मा को शोभित नहीं करना है। आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याला शोभित नाही करायचं. और सबसे लास्ट सर्वात शेवटचं 8वां वचन 5 का 18
द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. तो व्यसन करने से पवित्र आत्मा दुखी होता है, आणि व्यसन केल्यामुळे पवित्र आत्मा दुःखित उसकी होतो, आग बुझ जाती त्याची है. आग विझून जाते. इसलिए प्रियो, पवित्र आत्मा हमें शक्ति देने के लिए आया है. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र आत्मा आपल्याला शक्ती द्यायला आलेला आहे. पूजा नहीं करे, की आपण मूर्ती पूजा करू चोरी नये, नहीं करे, चोरी करू नये, हम गुस्सा नहीं करे. राग करू नये. गुस्सा किया तो सूर्य अस्त होने से पहले हम शांत हो जाए. आणि राग केला तर सूर्य मावळ्याच्या आत आपला क्रोध शांत हम व्हावा. मुंह से कोई गंदी बातें नहीं निकाले. आणि मुखातून कोणत्या घाण गोष्टी हम काढू जल्दी नये. क्षमा करे. आपण लवकर क्षमा करावा. व्यभिचार जैसे गंदे पाप से बचे रहे. व्यभिचारासारख्या घाण पापापासून वाचून राहावं. हम कड़वाहट में नहीं रहे. आणि आपण तोडूपणामध्ये राहू उसके नये. लिए हमें ताकत की जरूरत है. आणि त्याच्यासाठी आपल्याला ताकदीची गरज और आहे. ये ताकत हमें इस संसार में कोई नहीं दे सकता. आणि ही ताकद जगामध्ये आपल्याला कोणी नाही देऊ शकत. आज देखो प्रियो, हमें प्रभु ने इतनी शक्ति दी है, इतनी शक्ति दी है कि हमें से एक जन भी यहाँ बोल नहीं सकता कि मैं मूर्ति पूजा में हूँ. आणि आज आपल्याला देवाने इतकी शक्ती दिली नाही, इतकी शक्ती दिली नाही की आपल्यामध्ये कोणी असं बोलू नाही शकत की मूर्ती पूजेमध्ये आहे. मूर्ति पूजा छोड़ दी है. कारण आपण मूर्ती पूजा सोबत दिली आहे. पवित्र आत्मा ने हमें इतना सामर्थ्य दिया है कि आज अगर हमें कोई बोलेगा मूर्ति पूजा करता हूँ, बोलेंगे बिल्कुल भी नहीं करेंगे, नहीं करेंगे. त्या भागामध्ये जर पवित्र आत्म्याने आपल्याला इतकी शक्ती दिलेली आहे की आज कोणी जर आपल्याला म्हटलं की तू मूर्ती पूजा कर, तर आपण नाही करेंगे. करू का? पवित्र आत्मा ने इतना हमें शक्ति दे दिया है. आणि पवित्र आत्म्याने इतकी शक्ती आपल्याला दिली की आज हम उसमें अच्छी रीति से गवाही देते कि नहीं, ये तो मूर्तियाँ हैं, ये तो इसमें परमेश्वर नहीं है. आणि आज आपण चांगल्या पद्धतीने साक्ष देऊ शकतोय की आज ही तर मूर्ती आहे, याच्यामध्ये देव नाही. लेकिन दूसरा जो है झूठ बोलना, पण दुसरं जे आहे खोटं बोलणं, उसमें अभी तक हम बलवान नहीं हुए. त्याच्यात अजून आपण बलवान नाही झाले. हम होता है तो उसमें पहले से तो कम झूठ बोलते हैं, लेकिन बोलते हैं. आणि पहिल्यापेक्षा कमी खोटं बोलतो, पण आपण बोलतो. पहले जितने बोलते थे आणि पहिले जितकं बोलायचो उतना तो नहीं बोलते, तितकं तर नाही लेकिन बोलत. अभी भी बोलते हैं. पण आताही बोलतो. सही है. इसलिए पवित्र आत्मा की शक्ति उसमें मानना है. आणि म्हणून पवित्र आत्म्याची शक्ती त्याच्यामध्ये बोलना है, मागायची. पवित्र आत्मा मुझे मदद कर, आणि बोलायचं पवित्र आत्मा मला मदत मुझे कर, सहायता कर, मला सहायता मुझे कर, मदद कर कि मैं झूठ नहीं बोलूं. आणि मला मदत कर की मी खोटं बोलू नये. पवित्र आत्मा हमें इसीलिए आया है कि हम उसमें हमें ताकत, हम उसमें बलवान हो जाए. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये यासाठी आलेला आहे की आपण त्याच्यामध्ये बलवान व्हावं. हम गुस्सा करते हैं, आपण राग करतो. इसमें से भी हमको प्रभु ने पहले से बहुत गुस्सा करने वाले से चेंज किया. आणि याच्यातून पण देवाने की आपण खूप राग करायचो, त्याच्यातून देवाने आपल्याला मुक्त लेकिन केलं. फिर भी अभी भी हम ऐसा कभी गुस्सा कर लिए तो बात करना छोड़ देते हैं. सूर्य अस्त होने से पहले हमारा गुस्सा बना ही रहता है. आणि आताही जर आपण राग केला तर आपण बोलणं सोडून देतो. सूर्य अस्त व्हायच्या आत आपण तो राग पकडूनच ठेवतो. सही बात है. इसीलिए पवित्र आत्मा की शक्ति श्राप लेने में, कड़वाहट में, लैंगिक अनैतिकता में, बहुत सारी बातों में, चोरी में, इसमें हमें पवित्र आत्मा की शक्ति की जरूरत है. आणि अलैंगिकतेमध्ये आणि हे जे कडूपणा आहे, जो क्रोध आहे, निंदा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पवित्र आत्म्याची शक्तीची गरज आहे. हमें पवित्र आत्मा की शक्ति मांगना है. आणि आपल्याला पवित्र आत्म्याची शक्ती मागायची ये आहे. चाहता है कि हम पवित्र आत्मा की शक्ति का इस्तेमाल करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण पवित्र आत्म्याच्या शक्तीचा वापर करावा. तो पवित्र आत्मा को शोकित नहीं करना, इतना तो समझा. आणि पवित्र आत्म्याला शोकित नाही करायचं, इतकं तर तो समजतो. फिर पवित्र आत्मा हमारे अंदर मदद के लिए, प्रभु की सेवा करने के लिए आए. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये देवाची सेवा करवण्यासाठी आपल्या मदतीसाठी आलेला आहे. कुलुसियों की पत्री कलसीकरांचं पत्र 1 उसका 11. त्याचा आपण कोलेशियन्स कलसीकरांचं पत्र अध्याय 1 उसका 11. त्याचा आपण सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावे, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. आमीन. परमेश्वर का आत्मा के सामर्थ्य से हम क्या हो जाए, परमेश्वर की सेवा कर सके, धीर हमारे अंदर आ सके और उसकी महिमा कर सके. इसीलिए पवित्र आत्मा है. 29 याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवत आहे. उसकी शक्ति, पवित्र आत्मा की शक्ति जो मेरे अंदर जोर से काम करती है, तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. हाँ, इसके द्वारा मैं आज क्या कर रहा हूँ, प्रभु में परिश्रम कर रहा हूँ. इसीलिए प्रभु ने शक्ति दी है ताकि हम प्रभु में परिश्रम करें और काम करें. आणि म्हणून देवाने पवित्र आत्म्याची शक्ती दिली की आपण देवामध्ये श्रम करावे आणि काम करावे. दूसरा थिस्सलुनीका दुसरं थिस्सलुनीकरांचं पत्र अध्याय 1 उसका 11. त्याचा 11. याकरता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हाला झालेल्या या पाचारणाला योग्य असे मानावे. आमीन. आपको जो बुलाहट दिया है, परमेश्वर ने क्यों बुलाया है? देवाने का बोलवले तुम्हाला?
सेवा करने के लिए, गवाही देने के लिए, उसका सुसमाचार सुनाने के लिए, उसके लिए जीने के लिए और आखिर में स्वर्ग में जाने के लिए। बराबर है? इतना तो आप जानते हैं। ठीक है। आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे। आपके लिए वही काम आप अच्छी रीति से सामर्थ्य के द्वारा करें, प्रभु में भलाई करते रहे, इसके लिए प्रभु ने आपको सामर्थ्य दिया है, पवित्र आत्मा दिया है। मालूम, हमसे भलाई हो नहीं सकते आणि आपल्याकडून चांगुलपणा नाही होऊ तो शकत। पवित्र आत्मा है जो हमसे भलाई करवाता है। आणि जो पवित्र आत्मा आहे जो आपल्याकडून चांगुलपणा करून घेतो। प्रियो, मैं आपको एक बात बताती हूँ, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जब भी जरूरत होगी ना, जितने नीडी लोग होंगे, जरूरतों को मदद करना। आणि जेवढे गरजमंद आहेत ना तुम्ही त्यांना मदत करा। शायद उनसे आपको कुछ वापस नहीं मिलेगा, आणि शायद तुम्हाला त्यांच्याकडून पुन्हा परत काही नाही भेटणार, परमेश्वर से आपको बहुत कुछ मिलेगा। पण देवाकडून तुम्हाला खूप काही ये भेटेल। हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। परमेश्वर सामर्थ्य देता है हमें जरूरतमंदों को मदद करने के आणि देव सामर्थ्य देतो गरजमंदांना मदत लिए। करण्यासाठी। ये हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात तो ठेवा। परमेश्वर कृपा करता है, आणि देव कृपा करतो। हम सिर्फ लेने वाले नहीं, देने वाले भी होने चाहिए। आणि आपण फक्त घेणारे नाही पण देणारे पण असले प्रभु पाहिजे। चाहता है हम देने वाले भी बने। इसलिए कभी कभी हमारी जिंदगी में लोग ऐसे लोगों को लाता है जो हमारे करीबी या अड़ोसी पड़ोसी या रिश्तेदार या चर्च में जो हमसे मांगते हैं, हमें देने के लिए प्रभु कृपा करता है। आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण देणारे बनावे, म्हणून आपल्या जीवनामध्ये देव अशी काही लोक आणतो ज्यांना खूप गरज आहे किंवा जे आपल्याजवळ मागे राहतात आणि आपण त्यावेळेस त्यांना द्यावं। लेकिन पाने की आशा से कभी मत, पण प्राप्त करण्याच्या हेतूने कधी देऊ नका। ये हमेशा याद रखो। आणि हे लक्षात ठेवा। तो इसलिए प्रियो, प्रभु हमें सेवा के लिए, हम भलाई काम करने के लिए प्रभु ने हमें सामर्थ्य दिया है। आणि देवाने आपल्याला सेवेसाठी आणि चांगुलपणाची कामं करण्यासाठी देवाने सामर्थ्य दिलेलं आहे। पढ़ेंगे हम पहिला करंथियों की पत्री पहिलं करंथीकरांचं पत्र 12, अध्याय 12, फर्स्ट कोरिंथियन पहिलं करंथीकरांचं पत्र अध्याय 12, अध्याय 12 दूसरा स्थान। त्याचं सार। तथापि आज्ञाचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते। परंतु सबके लाभ पहुंचाने के लिए हर एक आत्मा का प्रकाश दिया गया है। क्या बोला गया है? परमेश्वर ने उसका आत्मा हमें लाभ पहुंचाने के लिए दिया है। आणि देवाने त्याचा आत्मा आपल्याला लाभ मिळावा म्हणून दिलेला आहे। क्या लाभ मिले? काय लाभ भेटावा? हमें प्रकाश मिले, आपल्याला प्रकाश भेटावा, प्रकाशित रहे, आणि आपण प्रकाशित हम राहावं। अंधकार में नहीं आपण जाए, अंधकारामध्ये जाऊ वापस नये अंधकार के जालों में हम नहीं फंसे। आणि पुन्हा अंधकाराच्या जाळ्यामध्ये आपण फसू नये। इसीलिए पवित्र आत्मा दिया है। आणि म्हणून पवित्र आत्मा दिला आहे। आपको मालूम है पवित्र आत्मा की शक्ति क्या है? आणि तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्म्याची शक्ती काय आहे? पवित्र आत्मा की शक्ति ये है कि आप जो भविष्य वाक्य बोलते हो, आणि पवित्र आत्म्याची शक्ती ही आहे की तुम्ही भविष्याचे जे काही वाक्य बोलता, कि भविष्य में मैं ऐसा करूँ, मतलब बोलते हैं ना, मैं ऐसा करूँगा, आणि तुम्ही म्हणता ना की मी असं करेन, उस उच्चार को पूरा करता है। आणि ते जे उच्चार आहेत त्याला पूर्ण करतो। ये है पवित्र आत्मा की शक्ति जो आप सेवा करते समय, आणि या पवित्र आत्म्याची शक्तीची तुम्ही सेवा करत असताना, जब आप सकारात्मक भविष्य में बातें जब कहते हो, आणि जेव्हा तुम्ही भविष्यामधल्या गोष्टी बोलता, तब उस बातों को पवित्र आत्मा पूरा करता है। आणि त्या गोष्टींना पवित्र आत्मा पूर्ण करतो। पवित्र आत्मा भविष्यवाणी का आत्मा है, आणि पवित्र आत्मा भविष्यवाणीचा आत्मा ये आहे। हमेशा याद रखें। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। पवित्र आत्मा भविष्यवाणी का, भविष्य में क्या होने वाला है वो बताने वाला आत्मा है पवित्र आत्मा। आणि पवित्र आत्मा भविष्यामध्ये काय होणार आहे ते सांगणारा आत्मा आहे पवित्र आत्मा। इसीलिए जब आप भविष्य की बातें बोलते हो, आणि म्हणून जेव्हा तुम्ही भविष्याच्या गोष्टी बोलता, प्रभु के नाम से बोलते हो, अच्छे के लिए, आणि येशूच्या नावाने बोलता चांगल्यासाठी, तो वो बातें परमेश्वर पूरा, पवित्र आत्मा का काम करना है, पूरा पवित्र आत्मा का काम है उसे पूरा करना। आणि त्या गोष्टी पूर्ण करणं हे पवित्र आत्म्याचं काम आहे। पढ़िए पहिला थिस्सलुनीका पहिलं थिस्सलुनीकरांचं पत्र 5वां अध्याय, अध्याय 5 उसका 20 और 21। असं 20 आणि 21। इसलिए कभी भी भविष्य जो बातें हैं उसका उच्चार को हम तिरस्कार नहीं करना। आणि म्हणून भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या उच्चाराद्वारे आपण त्याचा तिरस्कार करू नये। मतलब समझो आप मैंने ऐसा बोला, आणि मी असं बोलली कि जैसे मैं कभी कभी बोलती हूँ ना कि नहीं सुशीला डोले आपको ऐसा होगा, आप ऐसे ही करेंगे, आपकी आपका ऑपरेशन होगा। हाय यार आता एक पैसा नहीं, दीदी बोलता थे और डोळेचं ऑपरेशन होना। तो उस रीति से जो उच्चार मैंने किए कि आपका ऑपरेशन होगा, वो बात ग्रहण करना चाहिए। भले परिस्थिति भले कैसी भी दिखती होगी,
आणि मी जे भविष्यासाठी जे काही बोललेले आहे तुम्ही त्या गोष्टीचा तिरस्कार करू नका, भले तुमची परिस्थिती कशीही असू नये, भले पैसा नहीं दिखता है, भले पैसे नाही दिसत, लेकिन हाँ प्रभु आप बोले हैं ना मेरा आंखों का ऑपरेशन होगा, मोती बिंदु का ऑपरेशन होगा, तो होगा। आणि देवा तुम्ही बोललाय ना की माझं ऑपरेशन बुद्धिस्थितीचं होईल तर मग नक्की तो होईल, उसे ग्रहण कर, मग त्या गोष्टीला ग्रहण करा, जो ग्रहण करेगा जो उसकी ग्रहण जिंदगी में पूरा होगा, आणि जो ग्रहण करेल त्याच्या जीवनामध्ये ते पूर्ण जो होईल, ग्रहण नहीं करेगा, जो ग्रहण नाही करणार भविष्य सूचक उपचार को ग्रहण नहीं करेगा, उसकी जिंदगी में पूरा नहीं होगा। आणि भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टींचा तो स्वीकार करणार नाही त्याच्या जीवनामध्ये तसं नाही होणार, ये याद रखो। इसलिए आपके अंदर जो पवित्र आत्मा है ना, आणि तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा जैसे आहे, मैंने सुशीला रोडे को बोल दिया, अभी जैसे सोचो अलका को बोला, अलका तेरे जमीन का काम होगा और तेरे अकाउंट में ही पैसा आएगा, आणि अलकाताईंना म्हटलं की तुमच्या जमिनीचं काम होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील, तेरे ही अकाउंट में आएगा, 1 रुपया भी उसमें का व्यर्थ नहीं जाएगा। आणि तुमच्याच अकाउंटमध्ये येईल आणि त्याच्यामध्ये एकही रुपया खर्च नाही तो होतो, उसने अगर वो ग्रहण किया आणि जर त्याने ते ग्रहण तो केलं उसके अंदर कौन है? मग त्यांच्यामध्ये कोण आहे? मेरे अंदर पवित्र कौन आत्मा, है? माझ्यात कोण आहे? पवित्र आत्मा, पवित्र आत्मा की प्रेरणा से ही उच्चार बोला गया। आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने उच्चार करण्यात तो आला, उसके अंदर का पवित्र आत्मा क्या करेगा? मग त्यांच्यामधला पवित्र आत्मा काय करेल? उसके अंदर का मेरे अंदर का पवित्र आत्मा एक ही है, त्यांच्यामधला माझ्यामधला पवित्र आत्मा एकच आहे, ये हमेशा याद रखना। हे लक्षात ठेवा, वो पवित्र आत्मा वो पूरा करवाएगा। आणि पवित्र आत्मा ती गोष्ट पूर्ण करवेल। मैंने उसको बोला था, उसका 3000 ATM से निकला नहीं, आणि त्याच्यासाठी संडे के दिन वो ATM में गई थी आणि रविवारच्या दिवशी एटीएम मध्ये गेले और होते 3000 निकालने को गई, आणि 3,000 काढायला गेले तो 3000 बैंक से विड्रॉल हो गया, लेकिन ATM से बाहर नहीं आया। आणि बँकेमधून विड्रॉल झाले पण ते एटीएम मधून बाहेर नाही आले, मैंने उसको बोला, उसका फेस बहुत गिरा हुआ था, आणि त्यांचा चेहरा पडलेला होता, 3000 है ना तो दुख तो आएगा ना। तो नंतर प्रार्थना में मैंने बोला प्रभु मुझे देना, उसका चेहरा बहुत गिर गया है, बेचारी कष्ट का पैसा है, उसका मेहनत का पैसा है, ये देना। आणि प्रार्थनेमध्ये म्हटलं की देवा ते कष्टाचे पैसे त्याला तू देऊ टाक, तो जब वो सामने खड़ी आई मैंने उसको बोला देख तेरे अकाउंट में वापस आ जाएगा। आणि जेव्हा तो माझ्या समोर आले होते तेव्हा त्याने म्हटलं की तुझ्या अकाउंट मध्ये पैसे पुन्हा कल येतील, भी बोला था, काल पण म्हटलं होतं कभी आए। आणि कालच आले। जब हम एक्सेप्ट करते हैं ना उस बातों को, उच्चार को, भविष्य के अच्छे शब्दों को उच्चार करते हैं ना, तो वैसे ही पवित्र आत्मा का काम रहता है। वो है पवित्र आत्मा की शक्ति। आपको पवित्र आत्मा की शक्ति का अर्थ समझ आना चाहिए कि क्या कर सकता है पवित्र आत्मा, वो कंप्लीट करने का अथॉरिटी काम है पवित्र आत्मा। आणि आपण भविष्यासाठी ज्या काही गोष्टी बोलतो ना ते शब्द पूर्ण करण्याचं काम आहे पवित्र आत्म्याचं, पवित्र आत्मा ये काम करता आणि पवित्र आत्मा ते काम करतो। है। ये इसलिए वहाँ ऐसा लिखा है 20 का 5 का 20 और 21 5:20 आणि 21 संदेशाचा निकाल करू नका, भविष्यवाणियों को तुच्छ मत देखो। जब आपके सामने कोई सकारात्मक भविष्यवाणी बात कर रहा है, तेरे जीवन में ऐसा होगा, तेरे जीवन में ऐसा होगा, तो उसको नकारो मत। सर्व गोष्टींची पालन करा, हाँ, उन बातों को जो आपके लाभ के लिए है, क्या जो भविष्यवाणी आई है जो आपके लाभ के लिए है, तो उसे चेक करो चांगले ते बळकट धरा, और उसमें से जो अच्छा है उसे चुन लो। कभी कभी कोई वो अलग रीति से भी कोई गलत बोल देता है, बोलने के कारण बोलता है ना तवा गरम असला की कुणी पण भाकऱ्या भाजून देता है। ऐसे कभी कभी दुष्ट भी मुंह से बोल देता है। स्वप्न देखने वाले दान जो जिसको रहते हैं, आणि स्वप्न पाहणाऱ्याचं दान ज्याला ज्याला सभी असतं, स्वप्न प्रभु से नहीं होते हैं। आणि सगळी स्वप्न देवाकडून अचानक असतात, कभी कभी शैतान भी उसमें स्वप्न गिरा देता है। आणि अचानक कधी शैतान पण ते स्वप्न पाडतो। दूसरे कभी कभी हम इंसान है ना, हमारी भी सोच होती है, हम किसी को ज़्यादा प्यार करते हैं और कभी कभी हमारे मन से भी दुष्ट, यानी हम जिससे ज़्यादा प्यार करते तो हमें कैसा दुख होगा अगर उसके बारे में बुरा देखा तो शैतान को ये बात मालूम है, इसलिए कभी कभी बुरे स्वप्न भी दिखा देता है। आणि आपण जे व्यक्तीला जास्त प्रेम करतो मग त्याच्याबद्दल जर आपण वाईट स्वप्न पाहिले तर आपल्याला कसं वाटेल, आणि त्याच्याद्वारे शैतान काय करतो, कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पाडतो, ये शैतान की चालबाजी रहती है। आणि शैतानाची योजना असते। इसलिए कभी भी याद रखो, भविष्यवाणियों को आया है तो परखो, आणि भविष्यवाणी जर तुम्हाला झालेली आहे तर तुम्ही पारखा, भविष्यवाणी ऐसी कभी नहीं आएगी सूरज तेरा धंधा बंद हो जाएगा, आणि भविष्यवाणी अशी कधीच नाही येणार की सूरज जसं तुमचा धंदा बंद होईल, परमेश्वर तुझे अच्छा जॉब देगा, आणि तुला चांगलं जॉब देईल, तेरे जॉब में तो 20,000 पगार है, आणि जॉब मध्ये 20,000 पगार आहे, दिन में ही प्रभु की दया से अच्छा कमाता है। आणि ते दिवसभरामध्ये चांगल्या रीतीने कमवतात। प्रभु ऐसा कभी भविष्यवाणी नहीं देगा जिसमें परमेश्वर रॉन्ग रीति से लेके जाएगा, आणि देव असं कधीच भविष्यवाणी देणार नाही की चुकीच्या रीतीने देव घेऊन जाईल, कभी भी नहीं। आपको कभी ऐसा नहीं बोलेगा रॉन्ग भविष्यवाणी जिसमें आपका नुकसान हो। आणि चुकीची भविष्यवाणी देव कधीच नाही देणार ज्याच्यामध्ये तुमचं नुकसान असेल।
भविष्य में परमेश्वर का भविष्य, परमेश्वर में आपका भविष्य क्या है? आणि देवामध्ये तुमचं भविष्य काय आहे? क्या है? उज्ज्वल. तो उज्ज्वल यानी क्या? प्रॉस्पेरिटी यानी संपन्नता. आणि उज्ज्वल म्हणजे एकदम संपन्नता, बरोबर है. भलाई, चांगलीपणा, अच्छा. चांगला. धंधा कौन होना अच्छा है? धंदा पण होणं चांगला आहे का? नहीं. इसमें सुख है? याच्यात सुख आहे? नाही. अभी आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? ये हमेशा याद रखें. हे नेहमी लक्षात ठेवा. अरे गवर्नमेंट ऑफिसर में मैं आपको बता दूं, गवर्नमेंट काम करने वाले से वो लोग को तो रिश्वत लेना पड़ता है, तड़प तड़प के लेके नीचे से लेना पड़ता है. ये तो ओपनली मेहनत काम करके रोज का कमाता है. आणि जे सरकारी काम करतात त्यांना खालून पैसे घ्यावे लागतात, पण हे मेहनतीचे पैसे आहेत. और कभी भी काम छूट सकता है, रिश्वत पकड़ा गया तो. आणि जर रिश्वत पकडण्यात आली तर कधी लोकांची कामं सुरू जो शकतात. धंधा होता है प्रभु दिया हुआ है. आणि जो धंदा आहे तो देवाने दिलेला आहे, तो देवाने दिलेलं काम आहे. तो कभी भी परमेश्वर ऐसी गलत भविष्यवाणियां नहीं करेगा आणि ते कधी चुकीची भविष्यवाणी नाही करत. जिसमें आप संपन्नता आपको मिले, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला संपन्नता आपका भेटेल, भला हो. तुमचं चांगलं होईल. परमेश्वर भविष्य में आपका भलाई रखा है. आणि देवाने भविष्यामध्ये तुमच्यासाठी चांगलंच ठेवलेलं ये आहे. हमेशा याद रखें. हे नेहमी लक्षात ठेवा. आपके जीवन में मैं आपको बताती हूँ, देखो आपकी शुरुआत, ये शुरुआत है आपकी, आणि ही तुमची सुरुवात आहे ये अंत है. आणि हा शेवट आहे. ये अंत में क्या लिखा है? स्वर्ग. आणि शेवटी काय लिहिलेलं आहे? स्वर्ग. सही है. तो आप स्वर्ग में जा रहे हो, आणि तुम्ही स्वर्गात चाललेले कुछ आहात. भी हो काही हो, प्रभु भलाई करे. देव चांगलंच करेल. ये याद रखना है. आणि हे लक्षात ठेवायचं आहे. मेरे जीवन में कुछ भी बुरा हुआ, इस बुराई में भलाई करेगा प्रभु. आणि माझ्या जीवनामध्ये काही वाईट झालं तर वाईटामध्ये पण चांगलंपणा करणारा देव आहे. मेरा परमेश्वर भला है. कारण माझा देव चांगला आहे. वो भला काम करने के लिए पवित्र आत्मा दिया है. आणि ते चांगलं काम करण्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा का मुख्य सामर्थ्य क्यों दिया गया है? ताकि हम भलाई काम प्राप्त करें. और जो भविष्यवाणियाँ एक दूसरे का, हम एक दूसरे के लिए अच्छा बोलते हैं ना, हम कभी भी एक दूसरे के लिए अच्छा बोलना चाहिए. कभी भी एक दूसरे को, म्हणून तर सांगितलं ना मराठीत लिहिलं ना, कुचकं भाषण तुम्ही करू नका, असंच बोल वाचलं ना एफसीमध्ये. एफसी में लिखा, हाँ, गंदी बात तुम्हारे मुँह से नहीं निकले. क्यों? क्योंकि हम जो बोलते हैं वही प्रोक्लेम हो जाएगा ना. आणि पुस्तक भाषण आपण बोलू नये का? कारण आपण जे काही बोलू तसंच ते घोषित तो होईल. हम कभी भी ऐसा नहीं बोले, अरे तू सड़ा हुआ रोटी खाएगा, आणि तू सडलेली भाकर खाशील. हाँ, जा संडास में जा, संडास का खा. ऐसा हम कभी नहीं बोले. आणि आपण असं कधीच बोलू नये. क्यों? कारण ये शोभा नहीं देता. कारण ते शोभा नाही देत. ये हम मसीह लोग कैसे होने चाहिए? अच्छी बातें बोलने वाले. आणि ख्रिस्ती लोक कशी असले पाहिजे? चांगल्या तो गोष्टी पवित्र बोलणारे. आत्मा का सामर्थ्य क्या है? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय आहे? हम जो बोलते हैं भविष्यवाद उच्चार, उसे पूरा करना. आणि आपण जे काही बोलतो भविष्याचे उच्चार ते पूर्ण आप करतो. दूसरों के लिए दुसऱ्यांसाठी या खुद के लिए. किंवा स्वतःसाठी. अगर आप खुद के लिए भी बोलोगे, सोचो सूरज बोलेगा ये 2023 में मेरा खुद का दुकान होगा. आणि जर सूरज आता स्वतःहून पडेल की या 2023 मध्ये माझं स्वतःचं यीशु दुकान के नाम असेल. से मेरा खुद का दुकान होगा. जहाँ मेरा खुद का दुकान होगा, मुझे ऐसे रोड पे खड़े रहो, मेरे सारे गिराहक मेरी दुकान में आएंगे. आणि येशूच्या नावाने माझं स्वतःचं दुकान असेल आणि सगळे माझे जे गिराईक आहेत माझ्या दुकानावर येतील. यीशु के नाम से मैं डिक्लेअर करता हूँ. आणि येशूच्या नावामध्ये मी घोषित करतो. क्यों नहीं होगा? का नाही होणार? तो ग्रहण, उसने उच्चार भी किया, तो पवित्र आत्मा अंदर से क्या कर रहा है? जो बोला है भविष्य के लिए वैसे ही. आणि त्यांनी उच्चार केले आणि ग्रहण पण केले. मग पवित्र आत्मा भविष्यामध्ये काय करेल? तसंच करेल. तो सिर्फ दूसरों के लिए नहीं, अपने लिए भी उच्चार अच्छा करो. आणि दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी पण चांगलंच मैं बोलाय. अच्छी नहीं, आणि ते चांगलेच नाही. अवदसा, हो जसं आहे. बनवती. बनवते कभी आहे. मेरा अच्छा होगा क्या? आणि कधी माझं चांगलं होईल का? कभी नहीं. कधीच नाही होणार. मेरे हाथ में पैसे की नोटें होगी क्या? आणि माझ्या हातात पैशाच्या नोटा असतील का? कभी कधीच नाही. ऐसा बोलो ही मत. आणि असं बोलूच नका. क्योंकि पवित्र आत्मा से दुखी होता है. कारण त्यांच्या घरी पवित्र आत्मा दुःखित वो होतो. शक्ति देने के लिए, वो करने के लिए आया है कि आप जो बोलेंगे वो करने के लिए. तभी ऐसा तो काम तो पवित्र आत्मा करेगा. आणि तुम्ही जे बोलत ते करण्यासाठी पवित्र आत्मा आलेला आहे. जर तुम्ही चुकीचं बोलत तर ते पवित्र आत्मा नाही करणार. मैं बनवती हूँ, पवित्र आत्मा बनवती बनाने के लिए आए हैं. आणि मी म्हणेन की मी बनवते आहे तर मग पवित्र आत्मा बनवते बनवायला आलाय का? अवदसा बनाने के लिए आए हैं. आणि अवदसा अवदसा बनवायला आलाय ठीक का? हो जाता है, दुखी हो जाता है. आणि तो शोभित होऊन वो जातो. कहता है अरे मेरी शक्ति को देख, मैं तुझे पवित्र करने आया हूँ. आणि तो म्हणतो की माझ्या शक्तीला तो बघ, मी तुला पवित्र करायला सामर्थ्य आलोय. बनाने आया है. सामर्थ्य अमीर बनवायला बनाने आलोय. आया है. श्रीमंत बनवायला धनी आलोय. बनाने आया है. आणि श्रीमंत बनवायला लोग आलोय. तेरे सामने झुके ऐसा बनाने आया है. आणि लोकांनी तुझ्या समोर झुकावं असं मी करायला तेरे आलोय. पास काउंसलिंग को आए. आणि लोकांनी तुझ्या समोर काउन्सिलिंगसाठी यावं. हाँ, तेरे से सलाह लेने के लिए आया. आणि तुझ्याकडनं सल्ला ऐसा घेण्यासाठी मैं यावं. तुझे बनाया है. आणि असं
सलाह पूछता है तुरंत बोलना अंदर से, आप ऐसे तुरंत नहीं बोलते पवित्र आत्मा मदद करे, अंदर से चालू रखना फिर पवित्र आत्मा मदद करना, ये जो कुछ सलाह पूछता है मुझे मदद करना, तो पवित्र आत्मा आपको अंदर से सलाह देगा, इसको मैं क्या बोलूँ, सामने वाले को कैसा हो, वैसे ही होगा, जो आप बोलोगे ना वही होगा. आणि समोर जर मी तुम्हाला काही विचारण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही पवित्र आत्म्याला बोला की पवित्र आत्मा याला समजवण्यासाठी तुम्हाला मदत कर, आणि जसं तुम्ही बोला तसंच पवित्र आत्मा करेल. आपको समझ में है, तुम्हाला समज होली स्पिरिट का ये पावर है. आणि पवित्र आत्म्याची ही शक्ती आहे. हमारे पास शैतानी शक्ति से भी बड़ी शक्ति हमारे पास है, जो पवित्र आत्मा है. आणि शैतानी शक्तीपेक्षाही मोठी शक्ती आहे पवित्र आत्म्याची शक्ती, ती आज आपल्या जवळ शैतानी आहे. शक्ति कितनी भी बुरी हो आणि शैतानी शक्ती किती वाईट असू दे, उससे बड़ी शक्ति है पवित्र आत्मा की शक्ति. आणि त्याच्यापेक्षाही मोठी शक्ती आहे पवित्र आत्म्याची शक्ती. पवित्र और भलाई की शक्ति. आणि पवित्र आणि चांगुलपणाची शक्ती. बुरा करने की शक्ति वो कैसे थोड़े समय तक ही बुरा होता है, आणि वाईट करण्याची शक्ती थोड्या दिवसापासूनच वाईट भलाई करते, की शक्ति को सामर्थ रहता है, पण चांगुलपणाच्या शक्तीला ताकद असते. ताकत रहता है, आणि ताकद असते, आग रहती है. आग असते. इसीलिए हमें पवित्र आत्मा दिया गया. आणि म्हणून आपल्याला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. पवित्र आत्मा हमें सामर्थ पाने के लिए दिया है. आणि म्हणून प्रियानं पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी दिलेला आहे. दुर्बल, निर्बल, एकदम कंगाल, गरीब, एकदम गिर रहे, पाप में दब रहे, उसके लिए नहीं दिया. आणि पापामध्ये आपण फसत आहोत त्यासाठी पवित्र आत्मा नाही दिला. प्रभु की सेवा सामर्थ से करें. आणि आपण देवाची सेवा सामर्थ्याने करावी. जो शास्त्री फरीसी जो सेवा करते थे, शास्त्री फरीसीची सेवा करत होते, वो कैसी सेवा करते थे, वो बाहर से दिखाने वाली सेवा करते आणि ते कशी सेवा करत होते, बाहेरून दाखवणारी सेवा थे. करत बाहर से होते, उनका सारा दिखावटी बाहर का था, आणि सगळं त्याचं दाखवणं बाहेरून होतं, लेकिन अंदर वो मरे हुए थे. पण आतमध्ये ते मेलेले होते. बाइबल हमें बताती है मत्ती अध्याय 23 में, बायबल मत्ती 23 मध्ये आपल्याला सांगते. मैथ्यू मत्ती 23 23 उसका 27-28. 27-28. मैथ्यू 23 मत्ती 23 उसका 27-28. 27-28. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसतात, परंतु आत ढोंग्याने व अनीतीने भरलेले आहात. इनका लाइफ कैसा था, सिर्फ बाहरी दिखावटी था. आणि यांचं जीवन कसं होतं, बाहेरून दाखवणार. पवित्र आत्मा हमें इसलिए नहीं आया कि हम सिर्फ बाहर से प्रभु की सेवा कर रहे, बाहर से मसीहत बन जी रहे, उसके लिए नहीं. हम भीतर से भी मसीहत है और हम मसीह है, ये डिक्लेयर करने का पावर, अथॉरिटी, सामर्थ देने के लिए पवित्र आत्मा है. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये यासाठी नाही आले की आपण बाहेरूनच ख्रिस्तीपणा दाखवावा, पण यासाठी आलेला आहे की आपण बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा ख्रिस्तीपणा दाखवावा. आणि म्हणून देवाची आत्म्याची शक्ती आपल्यामध्ये ये आली. शास्त्रीय फरीसी सेवा करते थे ना, आणि शास्त्री पुरुषी सेवा करत होते ना, अच्छा उपदेश देते थे, चांगला उपदेश देत लोगों होते, को परमेश्वर के पास लेके जाते थे. आणि लोकांना देवाजवळ घेऊन जायचे, उनके बारे में यीशु मसीह कहते हैं. आणि त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्त म्हणतात. इसीलिए प्रियो, पवित्र आत्मा हमें क्यों दिया है? आणि पवित्र आत्मा आपल्याला काय देण्यात आलेला आहे, मसीह में अंदर से भी जिंदा रखने के लिए, आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला आतून पण जिवंत ठेवण्यासाठी, भीतरी भागों से भी हम जिंदा रहने के लिए. आणि आतून आतल्या भागातून पण आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी. पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है आणि पवित्र आत्मा ही एक अशी शक्ती जो आहे स्वयं परमेश्वर है. आणि जी स्वतः देव आहे. इसीलिए एक आज हमने देखा पहला पॉइंट, हमारी रक्षा करने के लिए, आणि पहिला बहीण आज आपलं रक्षण करण्यासाठी, हमें बचाने के लिए पवित्र आत्मा है. आपल्याला वाचवण्यासाठी पवित्र आत्मा आहे. ताकि कोई भी अंधकार की शक्ति हमें छू न सके. कारण कोणतीही अंधकार शक्तीने आपल्याला स्पर्श करू नये. दूसरा, दुसरं, पवित्र आत्मा इसलिए आया ताकि हम प्रभु की सेवा कर सकें, पवित्र आत्मा यासाठी आला की आपण देवाची सेवा करावी एकदम अच्छी रीति से, आणि चांगल्या रीतीने, उसका काम अच्छी रीति से कर सके. आणि त्याचं काम चांगल्या रीतीने करावं. तीसरा, तिसरं, हम जो भी उच्चार करते हैं आणि आपण जे काही उच्चार करतो भविष्य के लिए, अपने भविष्यासाठी, लिए, आपल्यासाठी, दूसरों के लिए, दुसऱ्यांसाठी, वो पूर्ण करने के लिए ये पवित्र आत्मा है. आणि ते पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा आहे. इसलिए कभी भी अच्छे उच्चार निकालो. मग कधीही चांगले उच्चार काढतो. चौथा, पवित्र आत्मा इसलिए आया ताकि हमें भीतरी भागों से मसीह बनाने, आणि चौथा, पवित्र आत्मा यासाठी आला की आपल्या भागातून आपल्याला जिवंत हमें करण्यासाठी, जिंदा रखने के लिए. आपल्याला जिवंत इसलिए ठेवण्यासाठी, पवित्र आत्मा है. म्हणून पवित्र आत्मा इसलिए आहे. प्रियो, पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है जो हमें प्रभु में बनाए रखती है और मसीह में जिंदा रखती है. आणि पवित्र आत्मा एक अशी शक्ती आहे जी ख्रिस्तामध्ये बनवून ठेवली आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला जिवंत ठेवते. तो भरेंगे पवित्र आत्मा का शक्ति लेंगे. मग घेऊया आपण पवित्र आत्म्याची शक्ती. चाहिए ना, पाहिजे ना? हमने गए 7 हफ्ता हमने दुष्ट आत्माओं को निकाला. आणि 7 आठवड्यांमध्ये आपण दुष्ट आत्म्यांना वो काढलो, जगह को खाली नहीं रखना चाहिए ना. आणि जागा तरी कमी नाही ठेवली उस पाहिजे. जगह में हम क्या
क्या भरना है? त्या ठिकाणी आपल्याला काय भरायचं? पवित्र आत्मा। पवित्र आत्म्याला। पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है जो काम आप नहीं कर सकते वो पवित्र आत्मा कर सकता आणि पवित्र आत्मा एक अशी शक्ती आहे जे काम तुम्ही नाही करू शकत ते पवित्र आत्मा करतो। है। जब आप सामान उठाने जाते हो, जेव्हा तुम्ही सामान उचलायला जाता ले जोड़े बहुत लेकिन जब आप बोलते पवित्र आत्मा म्हणजे पवित्र आत्मा मदद कर, उचलण्यासाठी मदत करतो बराबर पवित्र आत्मा मदद करे। आणि बरोबर पवित्र आत्मा मदत करतो। आप जो कुछ पवित्र आत्मा को कहोगे वो करेगा। आणि तुम्ही जे काही पवित्र आत्म्याला म्हणाल ते करेल। उसके लिए वो है, वो आपका हमारा नौकर नहीं है। आणि तो आपला नोकर नाहीये, ये हमेशा याद रखो। हे नेहमी लक्षात ठेवा। ज्योतिषी पर मेरा काम करने के लिए तू आया ना, नहीं, ऐसा वो नौकर नहीं है, वो स्वयं परमेश्वर है। आणि तो नोकर नाही, तो स्वतः देव आहे। वो हमसे प्रेम करता तो है आपल्याला प्रेम करतो और हम मसीह से दूर नहीं हो, नाश नहीं हो, इसीलिए वो आया है। आणि आपण ख्रिस्तापासून दूर होऊ नये, आपला नाश होऊ नये म्हणून तो आला। और हमारा प्राण और आत्मा जब उस तार से, शरीर के साथ जुड़ी हुई तार से कटेगा तो प्राण और आत्मा को कहाँ लेके जाएगा? स्वर्ग लेके जाएगा। आणि प्राण आणि आत्मा जो शरीराच्या तारेबरोबर जोडलेला आहे तो जेव्हा कापण्यात येतात तेव्हा प्राण आणि आत्मा तो कुठे घेऊन जाईल? स्वर्गामध्ये। हम भटकाने में नहीं आएंगे, आणि आपण भटकवण्यामध्ये नाही नीचे जाणार, नहीं जाएंगे। खाली नाही जाणार। हमारा प्राण और आत्मा सुरक्षित से घर पहुँचेगा। आपला प्राण आणि आत्मा सुरक्षित रीतीने स्वर्गात पोहोचेल। आओ हम खड़े हो जाएंगे, तरी आपण उभे राहू पवित्र आत्मा को सामर्थ्य को लेंगे। आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्य घेऊ। सब लोग अपने दोनों हाथों को ऊपर उठाएंगे आपण सर्वजण आपले दोन्ही हात उंच करू और कहेंगे, आणि म्हणू, पवित्र पिता, पवित्र पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु यीशु के नाम से मैं आपके सामने आता मैं हूँ। आपके सामने आता हूँ। पवित्र पिता, पवित्र पिता, आपने आपका आपने आपका आत्मा मुझे दिया है, आत्मा मुझे दिया, वो मुझ पर वो मुझ पर बल से उतरे, बल से उतरे, क्योंकि वो उसका सामर्थ्य क्योंकि उसका सामर्थ्य जब मुझ में आएगा जो मुझ में मैं आएगा, और ही मनुष्य, मैं और ही मसीह मनुष्य, का जन्म, मसीह का जन्म, नबूवत करने वाला, नबूवत करने वाला, भविष्यवाणी करने वाला, भविष्यवाणी करने वाला, बुद्धि का वचन बताने वाला, बुद्धि का वचन बताने वाला, ज्ञान का वचन बताने वाला, ज्ञान का वचन बताने वाला, आत्माओं को परख करने वाला, आत्माओं को परख करने वाला, अन्य भाषा बोलने वाला, अन्य भाषा बोलने वाला, अन्य भाषा का भाषांतर करने अन्य वाला भाषा का भाषांतर करने वाला और दुष्ट आत्माओं को निकालने वाला, दुष्ट आत्माओं को निकालने वाला, चंगा करने का दान दिया। चंगा करने का दान, ये सारे दानों के द्वारा ये सारे दानों के द्वारा प्रभु के राह पर चलूं प्रभु के राह पे और चलूं प्रभु की सेवा करूं, और प्रभु की सेवा करूं, परमेश्वर को परमेश्वर को तन मन धन से सेवा करते हुए आखिरी सांस तक आखिरी सांस तक प्रभु का बना रहूं। प्रभु का बना रहूं। इसीलिए आपने मुझे पवित्र आत्मा दिया है। पवित्र आत्मा दिया, पवित्र आत्मा, आप स्वयं परमेश्वर, आप स्वयं पवित्र, आप मेरे रक्षक हो, आप मेरे रक्षक हो, आप मेरे अंदर हो, आप मेरे अंदर हो। इसीलिए शैतान दुष्ट आत्माएं मुझ में आ नहीं सकती, मुझ में आ नहीं सकती, क्योंकि मैं पवित्र आत्मा का मंदिर हूँ। पवित्र आत्मा का मंदिर है। पवित्र आत्मा आपकी आग प्रज्वलित होने दे। प्रज्वलित होने दे। मैंने आपको दुखाया है, आपकी आग को बुझाया है। मुझे क्षमा करो। आज के बाद मूर्ति पूजा, झूठ बोलकर, गुस्सा कर, चोरी कर, गलत शब्द बोलकर, कड़वाहट होकर, अक्षमा से भरकर, लैंगिक अनैतिकता में रहकर कभी भी आपको शोभित नहीं करो। भविष्य के लिए मेरे लिए, मेरे घर के लिए, मेरे लोगों के लिए, कलीसिया के लिए अच्छे उपचार बोलूँगा। आप उसे पूरा करोगे। आज मैं आपके पावर को, आपके सामर्थ को जान चुका। पवित्र आत्मा, मुझे आपके सामर्थ की जरूरत है। आओ आत्मा, अभी इसी घड़ी आओ, मुझ में आओ। पवित्र आत्मा मुझे भर दो। मेरी सारी दुर्बलता, कमजोरी, जिस भाग में मैं हूँ, उसमें से मुझे मुक्त करके मुझे बलवान करो। मैं निर्बल नहीं, मैं मसीह में बलवान, मैं श्रापित नहीं, मैं मसीह में आशीषित, मैं गरीब नहीं, मैं यीशु मसीह में अमीर हूँ। मैं कंगाल नहीं, मैं अंधा नहीं, मैं मसीह में देखने वाला,
देखने वाला और आशीषित हो। और आशीषित हो। प्रभु यीशु प्रभु यीशु पवित्र आत्मा आप मेरा ताबा ले लो, ताबा ले मेरे लो। शरीर का, मेरे शरीर का, मेरे आत्मा का, मेरे आत्मा का, मेरे प्राण का कब्जा ले लो। कब्जा ले लो और मुझे सामर्थ्य और मुझे सामर्थ्य भर दो। अभी इसी घड़ी मुझे आपके सामर्थ्य मुझे आपके सामर्थ्य भर दीजिए, भर दीजिए। भर दीजिए, भर दीजिए। मुझे आपकी जरूरत है, मुझे आपकी जरूरत मैं है। आपके बिना मैं आपके बिना जी नहीं सकता, जी नहीं सकता। मैं आपके बिना मैं आपके बिना चल नहीं सकता, चल नहीं सकता। मैं आपके बिना मैं आपके बिना सेवा कर नहीं सकता, सेवा नहीं कर सकता। पवित्र आत्मा पवित्र आत्मा आज सच मैं आज सच जान चुका हूँ, आप मेरे मददगार, आप मेरे मददगार हो। यीशु की राह पर यीशु की राह पर आप मुझे चलाते हो, आप मुझे चलाते हो। यीशु के राज्य में यीशु के राज्य में आप मुझे टिकाते हो, आप मुझे टिकाते हो। यीशु के राज्य में यीशु के राज्य में यीशु को प्यार करने के यीशु लिए को प्यार करने के लिए आप मुझे मदद करते हो, आप मुझे मदद करते आप हो। मेरे मददगार, आप मेरे मददगार हो। धन्यवाद देता हूँ, धन्यवाद देता हूँ। आप मेरे अंदर आए हो, आप मेरे अंदर आए हो। पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे कभी नहीं छोड़ना, मुझे कभी नहीं छोड़ना। मेरे आपको बहुत दुखाया, बहुत दुखाया। मुझे माफ कर दीजिए, मुझे माफ कर दो। अनजाने में जानबूझकर लेकिन मुझे कभी नहीं छोड़ना, लेकिन मुझे आप कभी नहीं पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे कभी नरक जाने नहीं मुझे देना, कभी भी नरक जाने नहीं कभी देना। भी नहीं, कभी भी नहीं। मुझे बनाना, मुझे बनाना। मैं जिस भागों में मैं जिस भागों में निर्भर हूँ आप जानते हो, आप जानते हो। उसमें मुझे बल बल दे दो, बल दे दो। बल दे दो, बल दे दो। अभी इसी घड़ी अभी इसी घड़ी पहली तो के काम पहला मेरे के काम 8वां वचन मैं घोषित करता हूँ, मैं घोषित करता हूँ। मुझमें आपका सामर्थ्य आने मुझ में आपका आपकी सामर्थ्य शक्ति आने आपकी शक्ति आने अभी इसी घड़ी अभी इसी घड़ी मुझे भर दीजिए, मुझे भर दीजिए। 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 मैं आपकी शक्ति स्वीकार करता मैं आपकी शक्ति स्वीकार हूँ, मैं कर आपकी शक्ति स्वीकार मैं करता हूँ, आपकी शक्ति स्वीकार कर मैं आपकी शक्ति स्वीकार मैं करता हूँ, आपकी शक्ति स्वीकार मैं कर मामूली व्यक्ति नहीं मैं मामूली व्यक्ति नहीं मैं साधारण व्यक्ति मैं नहीं साधारण व्यक्ति नहीं मैं पवित्र आत्मा से मैं पवित्र आत्मा से भरा हुआ भरा हुआ पवित्र आत्मा से पवित्र आत्मा से परिपूर्ण परिपूर्ण मसीह हूँ, मसीह हूँ। मसीह हूँ, मसीह हूँ। मसीह हूँ, मसीह मैं हूँ। डिक्लेयर करता मैं डिक्लेयर करता हूँ, हूँ। यीशु का सुसंदेश, यीशु का सब संदेश यीशु का सुसमाचार, यीशु का सब समाचार यीशु का वचन यीशु का वचन मेरे मुंह से प्रचार हो मेरे मुंह से प्रचार हो कभी नहीं डरूंगा, मैं कभी नहीं डरूंगा कभी नहीं डरूंगा। कभी नहीं डरूंगा प्रभु ने मुझे प्रभु ने मुझे डर की आत्मा नहीं दी, डर की आत्मा नहीं दी, प्रेम सामर्थ्य संयम की आत्मा, पवित्र आत्मा दी, पवित्र आत्मा दी है। मेरा की आत्मा दी, मेरे में आपकी आत्मा दी है। आनंद की आत्मा दी, आनंद की आत्मा दी, प्रेम की आत्मा दी, प्रेम की आत्मा दी, शांति की आत्मा शांति दी, की आत्मा दी, धीरज की आत्मा दी, धीरज की आत्मा दी, नम्रता की आत्मा दी, नम्रता की आत्मा दी, संयम की आत्मा दी, संयम की आत्मा दी। अभी इसी घड़ी अभी इसी घड़ी डिक्लेयर करता हूँ, मैं डिक्लेयर करता हूँ। पवित्र आत्मा पवित्र आत्मा तू मुझ में है, आप मुझ में और हो मैं तुझ में हूँ। और मैं तुझ में हूँ। यीशु के नाम से यीशु के नाम से मैं प्रार्थना मैं करता प्रार्थना हूँ, करता हूँ। आमीन। आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके चरणों के पास आती हूँ। अभी इसी घड़ी पवित्र आत्मा हमारे कन्फेशन के द्वारा हमने कबूल किया कि हम तेरे बिना जी नहीं सकते, हम तेरे बिना रह नहीं सकते, हम तेरे बिना एक पल भी मसीह में जीवन जी नहीं सकते अगर तू नहीं है तो। तू है इसलिए हम मसीह है, तू है इसलिए हम मसीह के हैं प्रभु। इसलिए पवित्र आत्मा में कभी छोड़ के नहीं जाना, इन सबको प्रज्वलित कर। आज का वचन पहले के काम अध्याय 1:8 के अनुसार प्रभु आपने कहा है कि पवित्र आत्मा का सामर्थ नहीं बढ़ाएगा, अभी इसी वजह का सामर्थ होगा, अभी इसी वजह का सामर्थ होगा। मेरा बखाना मत करना, बखाना मत करना, बखाना मत दे, मेरा बखाना मत दे, मेरा मशाला बरा 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 बरा। यीशु के नाम से अभी इसी वजह आपका सामर्थ आने दो, यीशु के नाम से आपका सामर्थ आने दो। अभी इसी घड़ी हम घोषित करते हैं आपका सामर्थ शांदरा बरा 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 निखाना मा संदरा बखाना मा सिंधी ईरा बखाना मा सिंधरे नमा शांदरा बरा 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 बरा। यीशु के नाम से आपकी शक्ति आपका सामर्थ घोषित करते हैं। आज के बाद हम में से कोई भी निर्बल नहीं रहेगा, कोई भी निर्बल नहीं रहेगा। यीशु के नाम से हम कभी निर्बल नहीं रहेंगे, यीशु के नाम से हम सब प्रभु बलवान हैं। पवित्र आत्मा की शक्ति हमारे पास है, वो शक्ति जो महान शक्ति, पवित्र शक्ति, वो शक्ति जो बड़ी शक्ति है, जो संसार में है उससे बड़ी है जो हम में है। इसलिए हम धन्यवाद देते हैं। कोई भी बात हमारे लिए असंभव नहीं रहेगा, सब कुछ हमारे लिए संभव होगा, सब कुछ हमारे लिए संभव होगा, सब कुछ हमारे लिए संभव होगा। ओ रबा खाना मसा तारा खाना मसी तेरे नमाज़े तारा खाना मसी दी इरा खाना मसे तेरे नमा खाना मसी दो। आओ पवित्र आत्मा भर दो, पवित्र आत्मा भर दो, भर दो, भर दो, भर दो।
अपने लिए भविष्य में अच्छी बातें बोलो अभी इसी घड़ी अच्छी बातें बोलो। आप भविष्य में क्या चाहते हो वो बातें आप कन्फेशन करो अपने लिए, अपने कुटुंब के लिए, लोगों के लिए। आप प्रभु सियोन बढ़ेगा, सियोन फूले फलेगा, बहुत आत्मा बढ़ेगी प्रभु, नई नई आत्माएं सियोन के राज्य में आएगी। बैठने के लिए स्थान नहीं होगा प्रभु, लोग कहेंगे कि हम कहाँ बैठे, कम छोटा जगह पड़ जाएगा। यीशु के नाम से सियोन में बहुत सारे इकट्ठी करने के लिए सेवक बढ़ेंगे प्रभु। यीशु के नाम से मेरे मान पवित्र पिता, सियोन के द्वारा तेरा नाम सारी जगत में फैलेगा प्रभु। धन्यवाद देते पिता प्रभु। सियोन में आने वाला कभी नरक जाएगा नहीं, सियोन में आने वाला कभी भी प्रभु गरीब रहेगा नहीं, सियोन में आने वाला कभी भाड़े के घर में रहेगा नहीं, वो खुद के घर में रहेगा। सियोन में आने वाला प्रभु हमेशा दिल की गहराई से एकदम अंदर से आपको प्यार करेगा। सियोन में आने वाले हर एक का जमीन का काम पूरा होगा, हर एक को जमीन का व्यवहार उनका हो जाएगा। यीशु के नाम से पवित्र पिता हम प्रार्थना करते हैं, सियोन में आने वाले हर एक का धंधा होगा, सब लोग अच्छी रीति से जिएंगे। सियोन में आने वाला कभी कोई दारू नहीं पिएगा, सियोन में आने वाले किसी के घर में कोई दारू नहीं पिएगा। यीशु के नाम से सियोन में आने वाले हर एक घर के लोगों का उद्धार होगा। यीशु के नाम से ऐसे ही होगा, यीशु के नाम से ऐसे ही होगा, यीशु के नाम से ऐसे ही होगा, ऐसे ही होगा, ऐसे ही होगा। रखना संदरा बखना संदरा बखना मसीही इला बखना मसीही नमः संदरा बखना इला बखना मसीही नमः संदरा बखना इला बखना मसीही नमः संदरा बखना मसीही। पवित्र आत्मा से प्रेरित हो, पवित्र आत्मा इन सब में मुझे लेकर सभी लोग पवित्र आत्मा के सामर्थ्य से, पवित्र आत्मा के सामर्थ्य से बन जाए, पवित्र आत्मा के सामर्थ्य से बन जाए। धन्यवाद देते, धन्यवाद पवित्र आत्मा देने के लिए, धन्यवाद पवित्र आत्मा का सामर्थ्य देने के लिए, धन्यवाद ऐसी शक्ति देने के लिए धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, धन्यवाद प्रभु यीशु के नाम से। बैठ जाइए।